कळो तूच कर्म तुझे नाम धर्म वार करी पंथा पांडुरंग काला अनंत नामाचा हा काला अनंत नामाचा हा काला अनंत नामाचा हा अनंत नामाचा काला अनंत नामाचा काला अनंत नामाचा काला अनंत नामाचा काला पुराणे मनती पाहुचला पुराणे मनती पाहुचला हरिनामाचा कवलू घेता हरिनामाचा कवलू घेता पुराण म्हणती पाहुचला पुराण म्हणती पाहुचला हरिनामाचा कवळू घेता हरिनामाचा कवळू घेता अनंत नामाचा हा काला 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 पुराणे मनती पाहुचला पाहुचला पुराणे म्हणती पाहुचला पाहुचला रे
विठ्ठला
मंडलिक वर्धन श्री ज्ञानदेव वैष्णव वीर भानुदास महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय अनंत नामाचा हा काला अनंत नामाचा हा काला पुराणे म्हणती पाहू चला हरी नामाचा कवळू घेता तेणे धालो पै सर्वथा एका कवळासाठी गणिका बैसविली वैकुंठी हरिनामाचा कवळू घेता तेणे धालो पै सर्वथा एका जनार्दनी कवळू सेवू जाणती ते प्रेमळू हरिनामाचा कवळू घेता तेणे धालो पै सर्वथा विठ्ठल बसोनी माझी रसना हरिगुणा वर्णवी हरिगुण विशाळ पावन वदवे तू कृपा करुणमी मूढमती दीन म्हणून कीव भाकितसे तुमचा प्रसाद झाली अपूर्ण हरिगुण वर्णीन मी जाण एका वंदितसे चरण सद्गुरूंचे आदरे स्वये भानुजो भानु आराधिला तयाचे कुळी दीपकू दिव्य झाला हरी भक्तीला गोनितारी समस्ता नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा आदिनारायण विधेत्रीनाथ दत्त जनार्दन श्री एकनाथ शरण शरण एकनाथा शरण शरण एकनाथा शरण शरण एकनाथा शरण 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 एकनाथा शरण शरण एकनाथा शरण शरण एकनाथा शरण शरण पायी माथा ठेविला पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष नका पाहू गुण दोष पायी माथा ठेविला पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष नका पाहू गुण दोष एकनाथ महाराजांचा नामरूपी काल्याचं वर्णन करणारा सुंदर असा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगाचं वैशिष्ट्य म्हणजे आमच्या परंपरेमध्ये जेव्हाही किंवा काल्याचं कीर्तन असतं परंपरेचा उत्सव त्यावेळी हा अभंग घेण्याची प्रथा परंपरा ही चालत आलेली आहे. तसे एकनाथ महाराजांचे अनेक अभंग आहेत ज्याच्यामध्ये नाथ महाराजांनी काल्याचं वर्णन केलेलं आहे. मात्र हा विशेषत्वानं आज या ठिकाणी घेण्याचं परंपरेचा अभंग घेण्याचं कारण असं आहे की आपल्या श्री क्षेत्र कडुसला म्हणजे ज्याला आपण नाथनगर असं म्हणता किंवा नाथनगर असं ज्याचं नाव आहे त्या पुण्य पावन क्षेत्रामध्ये गवान भैरवनाथाच्या प्रांगणामध्ये आपण सर्वजण उपस्थित आहोत
आणि आपल्याही या कार्यक्रमाला तसं बघितलं तर 51 वर्षांची परंपरा आहे. आता खरं तर परंपरा हा प्रश्न किंवा हे नाम हे सातत्यानं एक गोष्ट अखंडितपणे चालत आली त्याला म्हणतात, बोलताना बंद ठेवा, अखंडितपणे चालत आली त्याला परंपरा म्हणतात. परंपरेला पिढ्याही जाव्या लागतात. जेव्हा आपण म्हणतो की एकनाथ महाराजांच्या परंपरेतले, तुकोबारायांच्या परंपरेतले, तेव्हा त्याला अनेक पिढ्या गेलेल्या असतात. पण मी हेतुपुरस्सर 51 वर्षांची परंपरा म्हणण्याचं कारण असं आहे की ही परंपरा अखंडितपणे चालू आहे, पुढे राहणार, यात तिळमात्र शंका नाही आहे. पण व्यवहारामध्ये सद्य परिस्थितीमध्ये 5-7 वर्ष एखादा कार्यक्रम चालू राहिला तर ते म्हणतात आमची 5 वर्षांची परंपरा आहे. आता 5 वर्षाला जर परंपरा म्हणायचं तर 51 वर्षाला म्हणायचं नाही का? या न्यायाप्रमाणे मी म्हटलं. परंतु अव्याहतपणे आपण मोठ्या श्रद्धेनं हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा करता. खरं तर या परिसरामध्ये मी काही वेळा आलेलो आहे. आपल्या गांगुर्डे, भोयरे गांगर्डे या ठिकाणी सुद्धा मला वाटतं श्रावणामध्ये मी काल्याच्या कीर्तनासाठी आलो होतो. तर वाळवणे असेल, परवा आणखी एका भोयरे पठार असेल, या परिसरामध्ये येणं माझं झालेलं आहे, या अशा काळातच झालेलं आहे. आणि आज आपल्या गावामध्ये आपल्या सर्वांच्या भेटीचा योग त्यानिमित्तानं आलेला आहे. श्री श्यामकांतजी मुंगशे यांनी आयोजकांच्या वतीनं, ग्रामस्थांच्या वतीनं मला संपर्क केला आणि भगवंताचं दर्शन या ठिकाणी झालं. खरं तर सुंदर असा, रम्य असा परिसर आहे. मंदिरसुद्धा खूप सुंदर आहे. नुसतं मंदिर सुंदर आहे असं नाही, तर आपण त्याची सजावट व्यवस्थित करता, आपण त्यांची पूजा अर्चा व्यवस्थित करता. म्हणजे एकंदरीत अशा उदासीनतेच्या काळामध्ये बरं का, बऱ्याच ठिकाणी उदासीनता आहे. मंदिरं असतात पण त्यांना चांगलं ठेवल्या जात नाही. एकनाथ महाराजांनी भागवतामध्ये मंदिर बांधल्यानंतर काय काय केलं पाहिजे, ज्याने पुढाकार घेतला पाहिजे, ज्यानं पुढाकार घेतलेला आहे त्यांनीच त्या मंदिराचं नियोजन केलं पाहिजे, पूजा अर्चेचं नियोजन त्यांनी केलं पाहिजे. आणि मंदिर स्थापन करून जर त्या देवतेची पूजा होत नसेल तर मंदिर बनवणाऱ्याला पाप लागतं. लक्षात आलं का? म्हणजे पुण्य करायला जातो, लोकांना असं वाटतं आपण मंदिर बांधलं, पण नुसतं मंदिर बांधून चालत नाही. त्याची नित्य पूजा जर होत नसेल तर बांधणाऱ्याला पाप लागतं. त्याच्यामुळे हे पाप आपण घेत नाहीत याची मला कल्पना आहे. आपण सुंदर अशा पद्धतीनं नित्यपूजा या स्थानावरती करता. पुणे जिल्हा आणि नगर जिल्हा या 2 जिल्ह्यामध्ये भैरवनाथ, काळ भैरवनाथ या नावानं मोठी देवस्थान आहेत. मग काही ठिकाणी ते गावापुरतं मर्यादित स्थान असेल कदाचित, काही ठिकाणी ते भारतापुरतं व्यापक असू शकतं, परंतु ही स्थान या परिसरामध्ये आहेत. आणि भैरवनाथाचं काम हे रक्षण करण्याचं आहे बरं का. त्यामुळे बाकी काय होईल न होईल, पुणे जिल्हा आणि अहिल्यानगर जिल्हा सेफ आहे, सेफ झोनमध्ये आहे. कारण काळ भैरवनाथ त्याचा रक्षक आहे. वाराणसीमध्ये जर गेलो तर तिथे भैरवनाथाचं महत्त्वाचं स्थान आहे. एकनाथ महाराजांनी काशीला गेल्यानंतर कोणत्या कोणत्या देवतेचं दर्शन घ्यायचं याचा उल्लेख केलेला आहे बरं का. धुंडीराज नावाचा गणपती आहे, अन्नपूर्णा माता नावाची देवी आहे, आणि भैरवनाथ या 3 देवतेंचं दर्शन नाथ महाराज म्हणतात आधी घ्यायचं आणि मग भगवान महाकालाचं दर्शन महाकाल म्हणजे भगवान काशी विश्वेश्वराचं दर्शन घ्यायचं. अशा पद्धतीचा विचार नाथ महाराजांनी सांगितलेला आहे. म्हणजे भैरवनाथ काय करतो तर संरक्षण करतो. त्यामुळे त्याच्यावरती भार घातल्यानंतर आपल्याला स्वतःच्या संरक्षणाची काळजी करण्याची अजिबात गरज नाही आहे. आपण जेवढी श्रद्धा त्याच्यावरती व्यक्त करू, ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम, आम्ही ज्याप्रमाणे त्याची उपासना करतो त्या पद्धतीनं तो आमच्यावरती कृपा करत असतो. त्यामुळे जसं श्रद्धावान लभते ज्ञानम असं म्हटलेलं आहे, जो श्रद्धावान आहे त्याला ज्ञान प्राप्त होतं. जसं जो भक्तिवान आहे त्याला भगवंताची कृपा प्राप्त होते. विठ्ठल विठ्ठल अतिशय नियोजनबद्ध हा कार्यक्रम आहे.
आता रोज आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी कीर्तनं असतात, प्रत्येक ठिकाणची माणसं वेगळी असतात, प्रत्येक ठिकाणचा मंडप वेगळा असतो, प्रत्येक ठिकाणचं डेकोरेशन वेगळं असतं. आपल्या छोट्या छोट्या गोष्टीवरून आपण किती या बाबतीत जागरूक आहोत हे कळत असतं. ही झेंडे लावणं वगैरे वगैरे, गरुड महाराज तिकडं हार घेऊन उभे आहेत कीर्तनकारासाठी. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण त्या अत्यंत महत्त्वाच्या असतात. म्हणजे आपण किती लक्षपूर्वक हा कार्यक्रम करत आहोत हे लक्षात येत असतं बरं का. एक गोष्ट सांगतो जरा, ही आता सगळीकडं बोलायची नसते, पण जाऊ द्या, आपण घरच्यासारखेच आहेत असं मी या परिसरात आलो म्हणून मी हे घरच समजतो. काय असतं, कीर्तनकारांनी आपलं गाव लक्षात ठेवण्यासाठी काहीतरी वेगळं काहीतरी आपल्याकडं असलं पाहिजे बरं का. जरा ट्रिक सांगतो तुम्हाला. बरेच लोक म्हणतात महाराज तुम्ही आमच्याकडे येऊन गेले, पण लक्षात राहत नाही. रोज वेगळी गावं, किती जणं लक्षात ठेवणार, किती गावं लक्षात ठेवणार. पण असं काही वेगळं असलं की कार्यकर्ते अति उत्साही असतील, चांगल्या पद्धतीनं छोट्या छोट्या गोष्टींवरती विचार असेल तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात राहत असतात. आणि आपण सुंदर पद्धतीने या कार्यक्रमाचं नियोजन केलं. या परिसरातला अत्यंत चांगला आणि नियोजनबद्ध कार्यक्रम म्हणून या कार्यक्रमाकडे बघितल्या जातं. ही सर्व विद्यार्थी मंडळी असतील, गायक वादक असतील, आपण सर्व श्रोते उपस्थित असाल, आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होत आहे. आणि मी विशेषत्वानं सांगतो, आमचे सोनवणे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. बऱ्याच जणांना कदाचित कल्पना नसेल, पण त्यांची मुलगी या आजूबाजूच्याच कुठल्या गावामध्ये दिलेली आहे. याच गावात दिलेली. बरं, ते सांगण्याचं तात्पर्य असं आहे की विशेषत्वानं कोणा एकाचा उल्लेख आमचा करायचं काही कारण नाही बरं का, कोणाचंच कारण नाही, पण त्यांचे आमचे संबंध थोडेसे वेगळे आहेत. ते असे आहेत की आमचे आजोबा श्री एकनाथ महाराज संस्थानाधिपती भैयासाहेब महाराज हे अत्यंत मितभाषी होते, अत्यंत कमी बोलायचे. त्यांचा एवढा मोठा दरारा होता की त्यांच्यासमोर बोलण्याची कोणी हिंमत करायचं नाही. पण आम्ही लहान असल्यापासून सरांना पाहतोय, ते एकटेच आमच्या आजोबांच्या खोलीत जाऊन तासनतास गप्पा मारायचे. आम्हाला कुतूहल वाटायचं की ही व्यक्ती अशी काय आहे की महाराज आमच्या आजोबा त्यांच्याशी गप्पा मारतात. आणि त्यांचा तो लाघवी स्वभाव, आणि आम्ही लहानपणापासून त्यांच्याकडे जाणं येणं, त्यांचं आमच्याकडे जाणं येणं, आणि त्यामुळे हा संबंध असल्यामुळे विशेषत्वानं उल्लेख केला. नाही तर कोणाचाही विशेष उल्लेख कीर्तनामध्ये आपण कधी काही करत नाही. जिने माझी कीर्तनं ऐकली त्यांना कल्पना असेल. मात्र एक ऋणानुबंध जो असतो, त्या ऋणानुबंधापोटी मी हा विषय आपल्यासमोर मांडला. असो, आपण जो सेवेकरता निवडलेला अभंग आहे हा एकनाथ महाराजांचा घेतलेला आहे. आता एकनाथ महाराजांनी काल्याचं वर्णन केलेलं आहे. नाथ महाराजांचा जो सांगितलेला या अभंगातला काला आहे हा सामान्यतः दहीलाहीचा काला नाही आहे बरं का. काल्याचे अनेक प्रकार पडतात. काल्याचे अनेक प्रकार पडतात. 2-3 प्रकार आपल्याला स्थूल मानानं पाहता येतील. या हंडीमध्ये लटकवलेला जो काला आहे तो दहीलाहीचा काला आहे. आता मुरमुरे टाकतात, पण पूर्वीच्या काळामध्ये लाही असायची बरं का. हा दहीलाहीचा काला जो आहे हा आपल्या स्थूल देहासाठी आहे. स्थूल देह म्हणजे काय, तर हा जो मानवी देह आपल्याला दिसतो, पंचमहाभूतांनी बनलेला हा जो स्थूल देह दिसतो, या स्थूल देहाच्यासाठी प्रसाद म्हणून हा दहीलाहीचा काला आहे. हा दहीलाहीचा काला जो आहे हा स्थूल देहासाठी आहे. गंमत अशी आहे की हा स्थूल देहासाठी असला, दही आणि लाहीचं एकत्रीकरण जरी असलं तरी आपण हे दही आणि लाही घरामध्ये एकत्र करून खाल्ली तर तो प्रसाद होत नाही. मात्र तो जेव्हा या हंडीतून बाहेर पडतो तेव्हा तो प्रसाद होतो, अशी वारकरी संप्रदायाची मान्यता आहे. का? कारण प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाला आवडणारा तो प्रकार आहे. काला हा भगवंताला आवडणारा प्रकार आहे. काला काही भगवंतानं काही आयुष्यभर दररोज केला असं समजू नका. भागवताचं चिंतन जर आपण केलं तर भगवंतानं भागवतामध्ये फक्त एकदा काला केलेला आहे. भगवंतानं आयुष्यात, त्याच्या इहलोकाच्या आयुष्यामध्ये फक्त एकदा काला केलेला आहे. मात्र संत महात्म्यांची कृपा बघा, आम्हाला प्रत्येक सप्ताहाच्या अंती हा काल्याचा प्रसाद मिळतो. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, तुका म्हणे काला वैकुंठे दुर्लभ, तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, तुका म्हणे काला वैकुंठे दुर्लभ, विशेष लाभ संत संगे, विशेष लाभ संता संगे, विशेष लाभ, संता संगे, विशेष लाभ.
काला वैकुंठी दुर्लभ, विशेष लाभ संत संगे. वैकुंठामध्ये जो काला दुर्लभ आहे तो संतांच्या संगतीमध्ये आपल्याला प्रत्येक सप्ताहाच्या अंती प्राप्त होतो. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. वैकुंठामध्ये सुद्धा असा काल्याचा कवळ म्हणजे घास हा प्राप्त होणार नाही. मात्र लोकांची उदासीनता आपल्याला या काल्याच्या बाबतीत पाहायला मिळते. लोक कीर्तनाला येतात, कीर्तन श्रवण करतात, आरती करतात, महाप्रसाद घेऊन जातात, पण या काल्याला घेत नाहीत. त्यांना वाटतं काय असतं काला, ते तर कुठेही मिळतो, चालत नाही. हा किती दुर्लभ आहे हा आपण गेल्या 51 वर्षांपासून ऐकतच आला असाल. काल्याचं कीर्तन स्वतंत्र काय? मी नेहमीच सांगतो की काल्याच्या कीर्तनामध्ये काय स्वतंत्र आहे? भगवान श्रीकृष्णाने कशा कशा पद्धतीनं लीला केलेल्या आहेत त्या लीलांचं वर्णन म्हणजे काल्याचं कीर्तन आहे. इतर अभंगांसारखा हा अभंग सोडवायचा नसतो. तर हरिदासी पठडीतला हा प्रकार आहे. म्हणजे पूर्वार्ध जो आहे हा त्या अभंगावर बोलण्यासाठी आणि उत्तरार्ध जो आहे हा भगवान श्रीकृष्णानं गोकुळात केलेल्या लीलांचं श्रवण करण्यासाठी. 2 कारणासाठी हा काल्याचा सोहळा प्रसिद्ध आहे. काला संत महात्म्यांनी आम्हाला सांगितला वैकुंठामध्ये सुद्धा दुर्लभ आहे आणि संतांच्या संगतीत प्राप्त झालेला आहे. बरं का, देवादिकांना सुद्धा दुर्लभ आहे हा काला, जो आपल्याला प्राप्त होतं, पण आपण कर्मदरिद्री आहे की हा काल्याचा प्रसाद मिळूनही आपण घेत नाहीत. काल्याची आसे देव जळी झाले मासे, देव विसरती देहभावा पुला. ऐका, काल्याची आसे म्हणजे काल्याच्या प्राप्तीसाठी देव, स्वर्गातले देव पाण्यामध्ये आले. कारण त्यांना माहिती आहे आपण जर बोलताना नका वाजू, त्यांना माहिती आहे असे देवजळी झाले मासे. काल्याच्या प्राप्तीसाठी स्वर्गस्थ देव सामान्य रूपामध्ये आले नाहीत. कारण त्यांना माहिती आहे की आपण गोपाळांच्या वेशामध्ये आलो तर परमात्म्याला ओळखू येणार आहोत. मग काय केलं? मग त्यांनी असा विचार केला की हा प्रसाद जेव्हा गोपाळ खातील तेव्हा यमुनेच्या डोहामध्ये हात धुण्यासाठी येतील आणि त्यांच्या हाताला लागलेलं उच्चिष्ठ जर आपण खाल्लं तर तोही काल्याचा प्रसादच आहे, असा विचार त्यांनी केला. मात्र परमात्मा कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्तिधारिक आहे. त्रिकालदर्शी आहे. काय चालू आहे त्याला कसं कळणार नाही. वृक्षाचेही पान हाले ज्याची सत्ता, तुझिया सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासे चालणे तुझिया बळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. असा तो परमात्मा आहे. पर्वती बैसकान संडावी, समुद्री रेखान ओलांडावी, पृथ्वी आभूते वहावी आज्ञा माझी, असा बोलणारा तो परमात्मा आहे. आणि त्यामुळे असा जो परमात्मा आहे त्या परमात्म्याच्या संबंधानं तो परमात्मा काय करू शकणार नाही? अहो काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले. त्या विठ्ठलाचं चिंतन करणारा जर काहीही करू शकतो तर ज्याचं चिंतन होणार आहे तो काही करू शकणार नाही का? तोही देखील काही करू शकतो. त्याच्या लक्षात आलं की ही मासे होऊन ही सगळी आलेली आहेत. मग भगवंतानं सांगितलं आज यमुनेच्या डोहात कोणीही हात धुवायचा नाही. आता काही लोकांची अशी सवय असते, करू नका म्हणलं की मुद्दाम करतात. बरं का, करू नका म्हणलं की मुद्दाम, बोलू नका म्हणलं की मुद्दाम बोलणार, करू नका म्हणलं की मुद्दाम करणार, अशी काही लोकांची सवय असते. त्याच्यामध्ये पेंद्या होता भगवंताचा मित्र. त्यांनी सांगितलं प्रत्येक गोष्ट तुम्ही कृष्णाची ऐकत बसता, काय कारण आहे म्हणले? आज हात न धुण्याचं काय कारण आहे? कृष्णाने सांगितलं तिथे मोठा बाऊ आलाय. म्हणले बाबा छोटे मुलांची भाषा, काही होत नाही म्हणले, चला माझ्याबरोबर. अर्ध्या लोकांना घेऊन गेला आणि भगवंतानं असं रूप धारण केलं की सगळेच्या सगळे घाबरून पळत आले. म्हणले कृष्ण म्हणतो ते खरं आहे. म्हणले तिथं बाऊ आलाय. खरंच कोणी आलं होतं का? परमात्म्याची ही माया आहे. मासे होऊन देव आले होते, मात्र ते मासे दिसू दिले नाही, स्वतःचं वेगळंच स्वरूप दाखवलं जेणेकरून ही मुलं बाहेर येतील, प्रसाद मिळू द्यायचा नाही. का? वैकुंठी तो ऐसे. अहो वैकुंठात जर तो दुर्लभ आहे तर स्वर्गात सुलभ आहे का? स्वर्गापेक्षा वैकुंठ कितीतरी पट श्रेष्ठ आहे. मात्र स्वर्गातले देव जर का त्या काल्याच्या प्रसादासाठी येत असतील त्यांना अधिकार नाही. मनुष्याला तो अधिकार आहे. कोणत्याही मनुष्याला नाही, तर जो भगवंताचा भक्त आहे त्या मनुष्याला या काल्याच्या प्रसादाचा अधिकार आहे. खरं तर मला कधी कधी असं वाटतं
की देवसुद्धा थोडे भोळे आहेत का, त्यांना काय कळत नाही, मला असं कधी कधी वाटतं बरं का. जर भगवंतानं मासे झाल्यानंतर हात धुवू नका असं सांगितलं तर त्यांनी क्षणात स्वतःचं स्वरूप बदलून मासे होण्यापेक्षा माशा झाल्या असत्या तर हातावर येऊन बसल्या असत्या. काहीतरी तर प्रसाद मिळाला असता की नाही. पण हे भगवंतानी त्यांची बुद्धी ठकवली आहे बरं का. ज्ञानोबा म्हणतात गवळणी ठकविल्या, जशा गवळणी ठकवल्या त्या पद्धतीनं देवादिकांना सुद्धा भगवंतानं ठकवलं. मग त्यांनी विचारलं मग आज हात कुठे धुवायचे. भगवंतानं सांगितलं आज आपापल्या टेरीला हात पुसा म्हणले सगळ्यांनी. संतांची भाषा. तेव्हापासून एक पद्धत पडली की काल्याचा प्रसाद घेतल्यानंतर हात किती जरी चिकट झाले तरी पाण्याने धुवायचे नसतात. श्रद्धा आहे बरं का, ही श्रद्धा आहे. हां, कारण वाटणाराही कृष्ण नाही घेणारेही गोपाळ नाहीत. त्याच्यामुळे आपल्या श्रद्धेने घ्यायचं. काल्याचा प्रसाद आहे, हात असा कोरडा कडून सोडून द्यायचा, पण पाण्याने धुवायचा नाही काल्याचा प्रसाद. एवढं लक्षात ठेवायचं. मी का सांगतोय, इतकी उदासीनता आपल्या ठिकाणी पाहायला मिळते. अनेक ठिकाणी मी बघितलं आहे. मी हे या विषयावर का जास्त बोलतोय, कारण काल्याच्या प्रसादाच्या संबंधानं प्रचंड उदासीनता. लोकांना काहीच महत्त्व नाही आहे त्याचं. फक्त काल्याच्या कीर्तनाला सकाळी असता बघा, रात्रीच्या कीर्तनापेक्षा काल्याच्या कीर्तनाला जास्त गर्दी असते. बरोबर आहे का, कारण शेवटच्या दिवशी प्रसाद असतो नाही का. प्रसादाच्या आशेनं येतात लोक, ठीक आहे जाऊ द्या, पण हा प्रसाद महत्त्वाचा आहे. इतर कोणत्याही प्रसादापेक्षा हा प्रसाद महत्त्वाचा आहे, पण याला न घेता जातात. असो, स्थूल देहाच्यासाठी हा दही लाहीचा काला आहे. आता या काल्यामध्ये ज्या वापरण्यात येणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्याच पांढऱ्या आहेत बरं का. पांढरा रंग हा काय आहे, पांढरा रंग हा शुद्धतेचं प्रतीक आहे, पवित्रतेचं प्रतीक आहे. त्यामुळे वारकरी सांप्रदायिक लोकांचे कपडेसुद्धा कसे असतात, सगळे पांढरे आहे की नाही. बघा तुम्ही आता त्या काल्यामध्ये वापरण्यात येणारी लाही पांढरी, दही, मुरमुरे, पोहे, भात, मीठ, साखर करणारे सगळेच पांढरे. कशामुळे, शुद्ध सात्विकतेचा भाव आहे. त्यामुळे हा प्रसाद हा स्थूल देहासाठी आहे. आमच्या सूक्ष्म देहासाठी एक स्वतंत्र काला आणि कारण देहासाठी आणखी स्वतंत्र काला. कारण देहासाठी जो काला आहे तो अभेदाचा काला आहे. तुका म्हणे काला, तुका म्हणे काला, तुका म्हणे काला, तुका म्हणे काला, कोठे अभेद देखिला, कोठे अभेद देखिला, कोठे अभेद देखिला, कोठे अभेद देखिला, कोठे अभेद. तुका म्हणे काला, कोठे अभेद देखिला, कोठे अभेद देखिला, कोठे अभेद देखिला. तुका म्हणे काला, कोठे अभेद देखिला, कोठे अभेद देखिला, कोठे अभेद देखिला. तुका म्हणे काला, कोठे अभेद देखिला. हा अभेदाचा जो काल आहे, लोकांना भेदाभेद भ्रम अमंगळ हा जो हे जे प्रमाण आहे, लोक हे शिवाशिवीच्या संबंधाने बोलतात. हा, पण हा व्यापकतेच्या दृष्टीचा विचार आहे बरं का. भेदाभेद भ्रम अमंगळ याच्यामधून तुकाराम महाराजांनी माणसातला भेदभाव सांगितलेला नाही. भेदाभेद म्हणजे काय, तो परमात्मा आणि मी वेगळा आहे आणि तो परमात्मा आणि मी एक आहे, असा भेद आणि अभेद याचं चिंतन तुकोबारायांनी केलं आहे. पण ठीक आहे, काही लोक काय असतात, वाच्यार्थ घेत असतात, त्याचा लक्षार्थ त्यांच्या लक्षात येत नसतो. कोणतीही गोष्ट किंवा कोणतंही वाक्य हे दोन अर्थाने असू शकतं. एक तर त्याचं वाक्यार्थ काय आहे, शब्दार्थ ज्याला आपण म्हणतो, त्याचा वाक्यार्थ वाच्यार्थ काय आहे, आणि दुसरा त्याचा लक्षार्थ काय आहे. म्हणजे वाच्यार्थ, उदाहरण देतो म्हणजे आपल्याला लक्षात येईल बरं का. एकनाथ महाराजांचं एक भारूड आहे. एकत्र कुटुंबातली स्त्री आपल्या नवऱ्याला सांगते तुम्हा वेगळे निघा, वेगळे निघून संसार बघा. आता याच्यामध्ये सामान्य माणसाची बुद्धीची माणसं काय म्हणतील
की एक स्त्री काय म्हणते आपल्या नवऱ्याला की एकत्र कुटुंबातून तुम्ही बाजूला जा आणि मग स्वतंत्र जीवन जगण्याचा काय आनंद आहे तो बघा. बरोबर, हा आहे वाच्यार्थ. मात्र लक्षार्थ काय आहे तर आपणच आपल्याला त्रयस्थाच्या भूमिकेतून पाहणं म्हणजे साक्षी भावानं पाहणं ही भूमिका आहे. म्हणजे संसार करत असताना आपलाच संसार आपण योग्य करत आहोत की नाही हे आपणच त्रयस्थ दृष्टीनं बघायचं. उदाहरण देतो, अजून एक उदाहरण देतो. ही कलाकार मंडळी जी असतात टी व्हीवरची, मग सिनेमा वगैरेत काम करणारी, हे जेव्हा शूटिंग जेव्हा चालू असतं तेव्हा ते त्यांचं वागून मोकळे होतात, जसं ॲक्टिंग करायची तशी करून मोकळे होतात. आणि नंतर काय करतात ते फायनल होण्याच्या आधी ते बघतात की हा सीन किंवा हे माझे फेशियल एक्सप्रेशन्स जे काही असतील हे योग्य आहेत की नाही, कुठे माझं चुकलं, कुठे माझं बरोबर आलं, हा माझा स्ट्रॉंग पॉईंट आहे, हा माझा वीक पॉईंट आहे, या सगळ्या गोष्टी बघतात. यालाच त्रयस्थ किंवा साक्षीभाव, आपणच आपल्याला त्रयस्थ दृष्टीनं बघणं. हे मी कशासाठी सांगतोय, वाच्यार्थ आणि लक्षार्थ याच्यासाठी सांगतोय. मग आता भेदाभेद म्हणजे अभेदाचा जो काला आहे तो याचा अर्थ परमात्मा आणि मी एकरूप झालेलो आहोत हा जो काला आहे हा कारण देहासाठीचा काला आहे बरं का. स्थूल देह म्हणजे जो दिसतो तो, सूक्ष्म देह म्हणजे अंतःकरण आणि कारण देह म्हणजे परमात्मा. या देहाचं कारण काय आहे, या देहाचं उपादान कारण काय आहे तर तो परमात्मा आहे. पंचमहाभूत हे त्या दृष्टीनं निमित्त कारण आहेत बरं का, त्या दृष्टीनं निमित्त कारण आहेत. मात्र त्याचं उपादान कारण जे आहे म्हणजे हा देह कोणापासून आहे तर हा देह परमात्म्यामुळे आम्हाला प्राप्त झालेला आहे. आम्ही परमात्माच आहोत ही भूमिका कारण देहाची आहे. त्यामुळे कारण देहासाठी जो काला आहे तो अभेदाचा काला आहे. म्हणजे 3 प्रकारचे काले आपण पाहतोय. पहिला काला हा दहिलाहीचा काला आहे. दुसरा काला म्हणजे तिसरा आधी बघू कारण दुसऱ्यावर आपल्याला यायचं. तिसरा जो काला आहे हा अभेदाचा काला आहे. आणि दुसरा जो काला आहे ज्याला आपण सूक्ष्म देहासाठीचा काला म्हणू तर हा सूक्ष्म देहासाठीचा जो काला आहे हा नामाचा काला आहे. नामाचं एकत्रीकरण ज्याच्यामध्ये होतं. काला म्हणजे काय, काला ह्या शब्दाचा अर्थ काय, अनेक गोष्टींचं एकत्रीकरण म्हणजे काला आहे. एकापेक्षा जास्त गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा काला असा त्याला शब्द होतो. आता काला आणि कालवा हे जवळपासचे शब्द आहेत बरं का. म्हणजे जिथे अनेक जण येतात त्या ठिकाणी कालवा होतो. एकत्रीकरण म्हणजे काला असं म्हणा. आजच्या भाषेमध्ये भेळ अनेक गोष्टींचं एकत्रीकरण, परंतु त्याला काला असं म्हटलेलं आहे. आता हा जो काला आहे जो सूक्ष्म देहासाठी आहे हा सामान्य दुसरा तिसरा काला नाही तर हा काला हा नामाचा काला आहे. आणि या नामाच्या काल्याची उत्सुकता ही सामान्य माणसालाच आहे असं नाही तर पुराणादिकांना ती निर्माण झाली. हेच महाराजांनी सांगितलंय अभंगाच्या पहिल्याच्या. अनंत नामाचा काला, अनंत नामाचा काला, अनंत नामाचा काला, अनंत नामाचा काला, अनंत नामाचा
परमात्म्याचे जेवढे स्वरूप आहेत तेवढे त्याचे नाम आहेत. बघा, चराचरात परमात्मा आहे. आपण काय म्हणतो, दगडातही देव आहे. बरोबर, दगडातही देव आहे. दगडातही देव आहे हे तत्वज्ञान आहे. पण लोकांनी काय केलं, दगड म्हणजे देव केला. म्हणजे जास्त बुद्धी चालवली की असो, दगडातही देव आहे हा भाग वेगळा आणि दगड म्हणजे देव हा भाव वेगळा आहे. दगडातही देव आहे. मग काय, चराचरामध्ये जर परमात्मा आहे तर चराचरातल्या प्रत्येक गोष्टीला जे नाव आहे ते त्या परमात्म्याचंच नाव आहे. बरं का, कुठलीही वस्तू घ्या, जगातली कोणतीही गोष्ट ही अनावश्यक नाही, ही आपण लक्षात घ्या. भगवंतानं जर ती निर्माण केली आहे ना, त्याचं काही ना काहीतरी कारण, काही ना काहीतरी उद्देश असावा, त्याच्यासाठी ते परमात्म्याने केले. काही जण म्हणते डासांचा काय उपयोग आहे, काही जणांना वाटतं डासांचा काय उपयोग, ते चावतात, चावल्यामुळे आपण आजारी पडतो, आजारी पडल्यामुळे डॉक्टरांच्याकडे जातो, डॉक्टरांचाही धंदा चालतो आणि मेडिकलवाल्याचाही धंदा चालतो. हा डासाचा उपयोग आहे. हां, जगातली अशी एकही गोष्ट, हां तुम्हाला असं वाटेल की याचा काही उपयोग नाही, एखाद्या गोष्टीचा तुम्हाला कळत नाही त्याचा काय उपयोग आहे, लक्षात घ्या. जर आपल्याला वाटलं नाही मग याचा काय उपयोग आहे, तर तुम्हाला कळणार नाही. भगवंतानं ज्या अर्थी तो तयार केला आहे त्या अर्थी त्याचा काहीतरी उपयोग आहे. विनाकारण भगवंत काहीही करत नाही. आता भगवंतानं ही सृष्टी निर्माण केली, चराचरामध्ये तोच परमात्मा व्याप्त आहे. मग असं जर आहे तर प्रत्येक गोष्टीचं नाव म्हणजे परमात्म्याचंच नाम आहे. बरोबर, पण असं कधी होतं का हो? आम्ही वारकरी सांप्रदायिक आपण लोक काय करतो, रामकृष्ण हरी हा आपला महामंत्र आहे. बरोबर, मग रामकृष्ण हरी म्हणतो कारण रामही आम्हाला माहिती आहे, कृष्णही आम्हाला माहिती आहे, हरीही आम्हाला माहिती आहे. त्याचं स्वरूप आम्हाला नाम घेतल्या घेतल्या डोळ्यासमोर येतं. उपाधी पूज्य आहे, लक्षात घ्या. आम्ही असं नाम घेतो ज्याची उपाधी पूज्य आहे. दगड म्हटलं, दगड जरी म्हटलं भगवंताला, भगवंताचं नाम म्हणून जर दगड जरी म्हटलं तरी सुद्धा उद्धार होऊ शकतो. मात्र दगड आमच्या श्रद्धेचं स्थान नसतं, दगडाची उपाधी आमच्यासाठी पूज्य नसते. लक्षात, मी उदाहरण देतो. एक मोठी शिळा घेतली, त्याचे 2 भाग केले, एका भागापासून एक सुरेख मूर्ती तयार केली आणि ती मंदिरात स्थापित केली. दुसरा भाग शिल्लक राहिला, त्याने विचार केला इकडं तिकडं टाकून देण्याच्या पेक्षा फरशी करू म्हणले, पायरी करून टाकूया दगडाची मंदिरात जाण्यासाठी, आणि त्या दगडाची पायरी केली. कोणाच्या पाय पडणार हो? पायरीच्या. अहो वारकरी पायरीच्या पाय पडतील, देवाच्या पडणार नाहीत का? देवाच्याच पडणार, पायरीवर पाय देऊन जाणार. हां, हैबतराव बाबाची पायरी, नामदेवरायांची पायरी सोडून द्या, ती काय सगळीकडे नसते. पायरीवर पाय देऊन जाणार आणि मूर्तीचं दर्शन घेणार. म्हणजे एकाच्या अंगावर पाय देणार आणि एकाच्या पायावर डोकं ठेवणार. कशामुळे? उपाधी पूज्यतेच्यामुळे. पायरीची उपाधी पूज्य नाही, तो साधा दगड आहे, साधी शिळा आहे. आम्ही उपाधी पूज्य असली तर तिथे आम्ही श्रद्धा ठेवतो. हां ठीक आहे, तुम्ही काही जण म्हणाल पायरीला तुम्ही दर्शन करून जाल, पण मंदिरात जाणारी पायरी आहे म्हणून कदाचित तुम्ही दर्शन कराल का? देव म्हणून कराल. मग देव म्हणून कराल तर मग आत कशाला जाता पुन्हा? देव म्हणून जर पायरीचं दर्शन तुम्हाला करायचं तर मग आत कशाला स्वतंत्रतेनं जाता? आत देवाचं दर्शन घेता म्हणजे तुम्ही मंदिरात जाण्यासाठी ही पायरी उपयोगाची आहे म्हणून पायरीचं दर्शन घेता, देव म्हणून घेत नाही. हा विषय लक्षात घ्या. त्यामुळे उपाधी ज्याची पूज्य आहे त्याचं नाम आम्ही घेतो. दगड म्हटल्यावरही आपल्याला परमात्म्याची प्राप्ती होऊ शकते, पण दगड म्हणजे देव आहे याची खात्री असली पाहिजे, याचा विश्वास असला पाहिजे. पण उपाधी पूज्य नसल्यामुळे आम्हाला श्रद्धा निर्माण होत नाही. त्यामुळे उपाधी जशी पूज्य असते तसं नाम घेतलं जातं. नाम अनेक आहेत परमात्म्याचे, त्याच्या वेगवेगळ्या अवतारावरून त्याचे नाम ठेवल्या गेलेली आहेत. मग आता परमात्म्याचं जे नाम आहे, अनंत नाम जे आहे, त्या अनंत नामाचं एकत्रीकरण म्हणजे नामाचा काला आहे, जो आपल्या सूक्ष्म देहासाठी म्हणजे अंतःकरणासाठी आहे. अर्थात ते नाम आपण मुखातून घेतलं तर ते स्थूल देहासाठी झालं, मात्र त्याचा परिणाम जो आहे तो अंतःकरणावर होणं अपेक्षित असल्यामुळे अंतःकरणाच्यासाठी नामाचा काल आहे. अनंत नामाचा हा काला
देवाचं एक नाव आणि देवाचे अनेक नाव. राम कृष्ण हरी हे काही एक नाव नाही आहे, हे 3 नामांचं एकत्रीकरण आहे, नामसमुच्चय आहे. म्हणून याला मंत्र असं म्हटलेलं आहे बरं का. मननात त्रायते यस्मात तस्मात मंत्र प्रकीर्तितः असं मंत्राचं विचार आलेला आहे. ज्याचं मनन केल्यानंतर आपण तरुण जातो तो खरा मंत्र आहे. भगवंताच्या अनेक नामांचं एकत्रीकरण म्हणजे नामाचा काला आहे. आणि हा नामाचा काला बघण्याच्यासाठी म्हणून नाथ महाराज म्हणतात पुराणांनाही कुतूहल निर्माण झालं. पुराणे म्हणती पाहू चला. तो काला देवाचा कसा आहे हे बघण्यासाठी देव जसे आले तशी ही पुराण सुद्धा आली बरं का. आता आपल्याला सर्वांना माहिती आहे वेद किती आहेत? बोला, मोठ्याने बोला, जरा कळू द्या. 50 वर्षांची परंपरा आहे तुमची. 4. कोणते कोणते? बर. शास्त्र किती आहेत? बर. सांगत नका बसू, तुम्हाला माहिती आहे याची खात्री आहे मला. पुराण किती आहेत? नाव सांगा. 18 पक्के माहीत असतील तरच सांगा, उगे 4-2 येत असतील तर कोणी सांगू नका. मी जरा एक ट्रिक देतो तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी. एक श्लोक जर पाठ झाला तर 18 पुराणांची नावं पाठ. मद्वयम भद्वयम चैव व्रत्रयम व चतुष्टयम नालिंपाग्नी पुराणानी कुस्कम गारुडमेवच. संपले 18 पुराणांची नावं. हा एक श्लोक पाठ केला की तुम्हाला 18 पुराणांची नावं. ऐका, मद्वयम, म पासून सुरू होणारी 2 मत्स्य मार्कंडेय. मद्वयम भद्वयम चैव, भ पासून सुरू होणारी 2 भविष्य भागवत. व्रत्रयम, ब्र पासून सुरू होणारी 3 ब्रह्म ब्रह्मांड ब्रह्मवैवर्त. मद्वयम भद्वयं चैव व्रत्रयम व चतुष्टयम, व पासून सुरू होणारी 4 वराह वामन विष्णू आणि वायू. व चतुष्टयम नालिंपाग्नी नारद पुराण, नालिम लिंग पुराण, पा म्हणजे पद्मपुराण, अग्निपुराण, कुस्कम गारुडमेवच, कूर्म पुराण, स्कंध पुराण आणि गरुड पुराण. विठ्ठल विठ्ठल. 18ही पुराणांना 18ही पुराणे ज्ञानोबाराय म्हणतात हरिसी गाती. या 18ही पुराणं भगवंताची आराधना करतात. त्या भगवंतानं केलेल्या लीला बघण्यासाठी पुराणे म्हणती पाहू चला. पुराणांना सुद्धा भगवंताची ही नामलीला, नामाच्या एकत्रीकरणाची लीला, नामाच्या काला बघण्याची लीला बघण्यासाठी उत्साह निर्माण झाला. हरिनामाचा कवळू घेता तेणे धालो पै सर्वथा. कवळ म्हणजे घास, हरिनामाचा म्हणजे भगवन नामाचा अनेक घास आहेत. जसं ताटामध्ये अनेक पदार्थ असतात आणि आपण एखादा पदार्थ उचलतो. आम्हाला बाकीचेही खायचेच आहेत, बाकीचे आम्ही खाऊ शकतो, बाकीचेही खाण्यायोग्य आहेत. मात्र रुचकर लागणारा, आवडणारा एखादा पदार्थ जसा आपण उचलतो तसं हरिनाम हे सर्वात लाडकं नाव आहे बरं का. संतांचं सर्वात लाडकं नाम आहे हरीचं नाम. म्हणून हरिपाठ आहे, लक्षात ठेवा. रामपाठ नाही आहे, हरिपाठ आहे. त्याचं कारण का, संतांचं अत्यंत लाडकं नाव हरी असं आहे. का हरी आहे? जो आमचं दुःख हरण करतो तो हरी आहे, त्याचं स्वरूप ते आहे. म्हणून आम्ही त्याला काय म्हटलं आहे, संतांनी काय म्हटलं, त्याला हरी असं म्हटलेलं आहे. त्यामुळे हरिनामाचा कवळू घेता, हरिनाम रूपी घास घ्यायचा म्हणजे हरीचं नाम घ्यायचं. आता लोकांना कळतच नाही नाव कधी घ्यायचं. संत कायम नाम घेतात बरं का, संत कायम नाम घेतात. मात्र आम्हाला कळत नाही की नाम कधी घ्यायचं. काही जण फक्त देवपूजेत बसल्यानंतर, देवाच्या समोर बसल्यानंतर माळ घेतात आणि जप करत बसतात. इतर वेळी काही नाही, पण देवाच्या समोर आलं की देवाचं नामस्मरण करत बसायचं. पण परमात्म्याचं नाम कधी घ्यायचं, कधी नाही याचा विचार आपल्याकडे आलेला आहे बरं का. कधी नाही असं कधीच नाही. लक्षात घ्या, कधी नाही असं कधीच नाही. मग कधी तर कायम. हरी बोला देता, हरी बोला घेता, हसता खेळता हरी बोला, हरी बोला गाता, हरी बोला खाता, सर्व कार्य करिता हरी बोला. हरी बोला एकांती, हरी बोला लोकांती, देहत्याग अंती. हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, उठता बैसता.
हरी बोला जनी, हरी बोला विजनी, एका जनार्दनी. बस विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. आयोजकांना सांगतो, तुमचा सप्ताह सार्थकी लागला बरं का, सार्थकी लागला. 50 वर्षामध्ये जर का सामान्य लोकांना हरिपाठ येत नसेल तर 100 वर्ष झाले तरी माझ्या दृष्टीने काही उपयोगाचे नाहीत बरं का. 50 वर्षामध्ये आपल्या परिसरात येणारे भाविक भक्तांना निदान मागे तरी, निदान मागे ठीक आहे पुढे नाही, निदान मागे तरी हरिपाठ नाथ महाराजांचा आणि माऊलींचा म्हणता येतो. बस मला असं वाटतं ही सप्ताहाची सार्थक आहे बरं का. नाथ महाराजांनी सांगितले कोणतीही क्रिया करताना हरी बोला. त्याचं कारण असं आहे, नामामध्ये एवढी शक्ती आहे. नामनोस्ती यावती शक्ती पाप निर्हरणे हरे हे न तावत कर्तुम शक्नोती पातकम पातकी जना. हा पापी आपल्या आयुष्यात जेवढं पाप करू शकत नाही तेवढं पाप घालवण्याची ताकद परमात्म्याच्या एका नामामध्ये आहे. म्हणून परमात्म्याचं नाम सातत्यानं घेतलं पाहिजे. हरिनामाचा कवळ ऐका. भगवंताचं नाम जर घेतलं तर भगवंतावर सुद्धा आपल्याला सत्ता गाजवता येते बरं का. गंमत ऐका, मी काही माझ्या मनाचं बोलत नाही, हे बोल माझी मतीचे नवे नवती गासाचे. एकनाथ महाराजांनी भावार्थ रामायणामध्ये सांगितलं आहे, एकनाथ महाराजांनी भावार्थ रामायणामध्ये सांगितलं आहे की भगवंताचं नाम घेतलं तर भगवंताचं सुद्धा काही चालत नाही. थोडा जरा धावता आढावा मी घेतो बरं का, कारण कथा पूर्ण सांगायला मला वेळ नाही. भावार्थ रामायण तुम्ही बघा. कश्यप ऋषी एक महान ऋषी होते, त्यांना अनेक बायका होत्या आणि ही कश्यपी सृष्टी असं म्हणून ओळखली जाते. म्हणजे आपलं काहीतरी गोत्र असतं बरं का. जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा ब्राह्मण काय म्हणतात, गोत्रोच्चार करा. आता बऱ्याच लोकांना गोत्र माहितीच नसतं. गोत्र म्हणजे काय हेच माहीत नसतं, तर उच्चार कशाचा करायचा हा प्रश्न पडतो. गोत्र म्हणजे काय, ज्या ऋषीपासून आपली उत्पत्ती आहे त्या ऋषीचं नाव म्हणजे आपलं गोत्र. सरळ गणित. आता बऱ्याच जणांना आपण कोणत्या ऋषीचे पुत्र आहेत हेच माहिती नसतं, कारण हे बापाने मुलाला सांगायचं असतं. जर बापालाच माहिती नाही तर तो मुलाला काय सांगणार. बापाने मुलाला, त्यांनी त्याच्या मुलाला, अशी परंपरेनं आपण कोणाच्या कुळातले आहोत. जसं आम्ही सांगत असताना आम्ही एकनाथ महाराजांच्या कुळातले असं जर आम्ही म्हटलं तर हे आम्हाला कसं कळालं, तर आमच्या वडिलांनी सांगितलं. त्यांना कसं कळालं, त्यांच्या वडिलांनी सांगितलं. असं करत करत ते एकनाथ महाराजांच्यापर्यंत जातं. म्हणजे तसंच मागे मागे गेलं तर आमचं गोत्र कोणतं, तर एकनाथ महाराजांनी स्वतः लिहून ठेवलेले विश्वामित्र गोत्र नाथ महाराजांचं आहे. हां, आमचं विश्वामित्र गोत्र आहे. आता हे सांगण्याचं तात्पर्य काय, तर विश्वामित्र ऋषींपासून आमचे जे काही हजारो लाखो वर्षांपासून जी सृष्टीची निर्मिती झाली तिथपासून आम्ही आलेलो आहोत. आपलं धर्मशास्त्र जेवढं बारकाव्यानं आपल्या कुळाचा विचार करतं तेवढं कोणाचंही धर्मशास्त्र एवढा बारकाव्याने विचार करत नाही. कुठलाही देश एवढा विचार करत नाही. ही कश्यपी सृष्टी आहे. याचा अर्थ काय, तर कश्यप ऋषींपासून याची निर्मिती झालेली आहे बरं का. दितीपासून दैत्यांची निर्मिती झाली, अदितीपासून देवांची निर्मिती झाली, दनूपासून दानवांची निर्मिती झाली, हां, आणि सर्पांची निर्मिती जी आहे ती कद्रूपासून झाली बरं का. कद्रू नावाची बायको होती, तिच्यापासून सर्पांची निर्मिती. आणि विनता नावाची एक जी पत्नी होती तिला 2 मुलं होती, एक अरुण आणि दुसरा गरुड, अशी 2 मुलं बरं का. कथा खूप मोठी आहे पण अत्यंत धावत्या वेगानं मला घेणं अपेक्षित आहे. त्या दोघींचा जरा सवती मत्सर होता. म्हणजे कद्रू आणि विनता त्यांना असं वाटायचं की मी नवऱ्याच्या जास्त जवळ असली पाहिजे. आणि मग एकमेकांचे त्याच्यावरती कुरघोड्या करायच्या. गप्पा मारत बसलं असताना सहज आकाशाकडे लक्ष गेलं आणि गप्पा मारू लागल्या. त्या विनतेने सांगितलं, अगं सूर्याचे जे घोडे आहेत ना म्हणले ते पांढरे शुभ्र आहेत बरं का. आता कद्रू अशी होती की विनाकारण काहीतरी, नाही नाही म्हणले पांढरे नाहीत निळे आहेत, काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं. तिने सांगितलं नाही नाही पांढरे आहेत. दोघांमध्ये वाद सुरू झाला. मग त्यांनी असं सांगितलं, कद्रू म्हटली एक काम कर म्हणले, जर घोडे निळे निघाले तर तुला आयुष्यभर माझ्याकडे पाणी भरावं लागेल. आता ती म्हणली की ठीक आहे, मला माहिती आहे की घोडे पांढरे आहेत, कारण सूर्याचा सारथी जो आहे तो माझा मुलगा आहे, अरुण आहे, आणि तो मला कसं खोटं बोलेल म्हणून ती खात्रीशीर सांगत होती की पांढरे घोडे आहेत. मात्र हिनं आपलं दिलं ठोकून निळे घोडे आहेत. विनतेनं सांगितलं जर पांढरे निघाले तर तुला माझ्याकडे पाणी भरावं लागेल. मान्य केलं. घरी गेली कद्रू आणि मुलांना म्हणजे सर्पांना सांगितलं, म्हणले
निळे घोडे आहेत असं मी सांगितलं म्हणले विनतेला, आणि आमची पैज अशी अशी लागली. ते सगळेच्या सगळे सर्प परेशान झाले, कारण त्यांना सगळ्यांना माहिती होतं ते घोडे पांढरे आहेत. त्यांनी सांगितलं, आई चुकलीस तू, तुला आता तिच्या घरी पाणी भरावं लागेल, ते पांढरे घोडे आहेत, निळे नाही आहेत. कद्रू घाबरली, म्हणले आयुष्यभर तिच्याकडे पाणी. तिने सांगितलं, तुम्हाला सांगते ते घोडे निळे झाले पाहिजेत म्हणले, निळे जर नाही झाले तर मी तुम्हाला शाप देईल. घाबरली मुलं. हे सगळेच्या सगळे सर्प उडत 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 वर गेले आणि सूर्याच्या रथाच्या सर्पाला दंश केला. सगळेच्या सगळे घोडे निळे झाले बरं का. हे नाथ महाराज भावार्थ रामायणात सांगतात. सगळे घोडे निळे झाले आणि सगळे घोडे निळे झाल्याच्या नंतर जेव्हा हे खाली आले तेव्हा आईला सांगितलं, कद्रूला सांगितलं, आत्ताच्या आत्ता विनतेला दाखव घोडे निळेत, नाहीतर सूर्यनारायण जर आले तर ते विष प्राशन करून टाकतील, विष काढून टाकतील आणि पुन्हा घोडे पांढरे होतील, पुन्हा बोलायचं नाही. विनता धावत विनतेकडे ती धावत कद्रू गेली आणि सांगितलं, बघ घोडे निळेत. आता विनता परेशान झाली, चिंताग्रस्त झाली. म्हटले माझ्या मुलांनी माझ्याशी खोटं बोलावं, पांढरे घोडे आहेत मला सांगितलं, पण घोडे तर निळे आहेत. काय करावं, वाईट वाटलं. आता हिच्याकडे पाणी भरण्यासाठी अखंड जावं लागेल. झालं. हे चिंता करत असताना अरुण खाली आला आईवडिलांचं दर्शन करण्यासाठी. आईचं दर्शन केल्यानंतर पडलेला चेहरा बघून म्हटलं, काय झालं म्हणले. तिने सांगितलं, असं असं झालं. तू खोटं बोललास. नाही म्हणले, आई पांढरेच घोडे आहेत. मग त्यांनी दाखवलं, त्यांनी बघितलं निळे झालेले आहेत. त्यांनी सांगितलं हे सर्पांनी दंश केला असेल म्हणून ते विषामुळे निळे झाले असतील, सूर्यनारायण येतील आणि विष काढून टाकतील. त्यांनी सांगितलं, आता संपला विषय, आता संपला. निळे घोडे असताना तिने मला दाखवलं, आता पुन्हा पांढरे झाले तर मला आता काही त्याचं देणं घेणं नाही आहे. पण तू माझ्याशी खोटं बोललास असा विचार केला. पण त्यांनी सांगितलं, एक काम कर, आता मला निघायचं, सूर्यनारायण येण्याची वेळ झाली. बघा, उठा अरुणोदय प्रकाश झाला. अरुणोदय म्हणजे सूर्य उगवला नाही, सूर्य उगवण्याच्या आधी जी प्रभा आहे त्याला अरुणोदय म्हणतात. लक्षात घ्या. म्हणजे पहिले रथाचा सारथी येतो आणि मग सूर्यनारायण त्या रथावर बसून येतो, म्हणून अरुण उदय झाला असं आपल्याकडे म्हटलं जातं. आता त्यांनी सांगितलं गरुड येईल दर्शनाला, त्याला मात्र तू हे सांग. गरुड आला, त्यांनी दर्शन केलं, त्यांनी विचारलं, आईनं सगळं सांगितलं, असं असं झालंय. गरुडाने सांगितलं, एक काम कर, तिला तू एक गोष्ट विचार कद्रूला, की तुला काय पाहिजे मी देतो, काय पाहिजे मी देतो, असं तिने सांगितलं. ती गेली तिच्याकडे, पण मला याच्यातून मुक्त कर. आता ही विचार करू लागली, कद्रू काय मागावं. असं मागावं की एक तर ते दिला देता आलं नाही पाहिजे, म्हणजे अखंड माझ्याकडे सेवा करेल. आणि जर देतच असेल तर असं मागावं की जे इतरांकडे नसेल, चांगलंच काहीतरी असेल. मग तिने सांगितलं, मला परमामृत पाहिजे बरं का. परमामृत हे फक्त देवांच्यासाठी. अनेक अमृत, 5 प्रकारच्या अमृताचं चिंतन नाथ महाराजांनी केलं आहे. त्यापैकी परमामृत हे सर्वोच्च अमृत आहे जे देवादिकांसाठी आहे. आता तिनं सांगितलं गरुडाला, परमामृत मागते. गरुडाने सांगितलं, परमामृत म्हणले, आणून देतो. निघाला. पण आईनं सांगितलं, म्हणले एक काम कर, कश्यप ऋषीचं वडिलांचं दर्शन घेऊन जा म्हणले, त्यांचे आशीर्वाद घेऊन जा. झालं. गरुडाने दर्शन केलं आणि वडिलांचं दर्शन करून निघाला. वडिलांनी सांगितलं, कश्यप ऋषींनी सांगितलं, हे बघ म्हणले, बाळा यशस्वी तू होशील, पण एक गोष्ट लक्षात ठेव, मुखामध्ये परमात्म्याचं नाम अखंड ठेव, नाम खंडू देऊ नको. अखंड खंडेना जीवन, रामकृष्ण नारायण, अखंड मुखामध्ये नाम ठेव म्हणले, तू हरूच शकत नाहीस. झालं. गरुड निघाला. आता गरुडाबरोबर एक विनतेची एक दासी होती, नकुला नावाची. तिच्या मुलाचं नाव नकुल. नकुल म्हणजे मुंगूस. आत्ता मला दिसलं इथं बरं का, मुंगूस दिसला आत्ता, म्हणून मला ती कथा खरं तर आठवली. मुंगूस आणि सर्पाचं भांडण असतं आपण पाहतो. या कथेमध्ये नाथ महाराजांनी अनेक जीवशास्त्रीय बदल सांगितलेत बरं का. आता झालं असं, ह्या गरुड निघाला, तो मुंगूस म्हणू लागला, दादा मी पण तुझ्याबरोबर येतो. आता त्या अमृतापर्यंत पोचण्यासाठी 7 कडे होते बरं का, वेगवेगळे. पहिलं कडं हे सर्पांचं होतं, दुसरं तिसरं असे देवादिकांचे सगळे गण, नंतर तुमच्या महादेवाचे गण वगैरे 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 बरेचसे असे 7 कडे पार करत जायचं होतं. हे पहिलं कडं पार करत असताना त्या मुंगसाने काय केलं, सगळ्याच त्या सर्पांचा नाश केला. आणि तेव्हापासून मुंगसाचं आणि सर्पाचं युद्ध लागलं. सर्पांचं म्हणणं होतं, गरुडाला जायचं होतं, तुला त्याची मदत करायची काय गरज आहे. तेव्हापासून त्यांचा वाद सुरू झाला. आता बघा, मुस्लिम धर्मामध्ये सुद्धा सरड्याला मारतात बरं का. का मारतात तर त्यांनी असं सांगितलं की त्यांचे जे कोणी पूर्वज होते, मुख्य त्यांचे जे कोणी असतील ते, तर त्यांचा पत्ता ह्या सरड्यानी सांगितला म्हणे की कुठे गेलाय तर इकडे गेलाय. आणि मग
सर्प आणि मुंगसाचा वाद सुरू झाला. इकडे सूर्यनारायण महाराज आले आणि त्यांनी बघितलं सगळे घोडे निळे. सगळं विष त्यांनी काढून त्यांच्या कानात ठेवलं, प्रत्येक सर्पाच्या आपल्या घोड्याच्या कानात ठेवलं. तेव्हापासून श्यामकर्ण असं घोड्याला नाव पडलं. बरं का, तुम्ही कितीही पांढरा घोडा असू द्या, कोणत्याही रंगाचा घोडा असू द्या, कानाच्या आतली बाजू जी आहे ती काळी असते. ते काळेपणा जो आहे तो त्या घोड्यांच्या कानामध्ये असलेलं ते विष आहे. हां, ते प्राशन करून घेतलं. सूर्यनारायण म्हणलं पण यांना चावलं कसं काय कोणी? कोण चावलं? चौकशी अंती लक्षात आलं, सर्प उडत उडत आले आणि त्यांनी चावलं. सूर्यनारायणाने शाप दिला की पंखांचा वापर करून तुम्ही चुकीचं काम केलं म्हणून तुमचे पंख झडतील. तुम्ही काही जुनी भित्तिचित्र किंवा जुने काही जर आपण दगडातली काही शिल्प बघितली तर सर्पांना पंख, नंतर घोड्यांना पंख असे काही आपल्याला बघायला सापडतात. सर्पांना आधी पंख होते. सूर्यनारायणानं शाप दिला आणि ते पंख निघून गेले. हां, नाथ महाराजांनी भावार्थ रामायणात वर्णन केलं आहे. सूर्यनारायण म्हणू लागला, माझे पांढरे शुभ्र घोडे बघून तुम्हाला पोटशूळ उठलं होय म्हणले. हां, तुम्हाला पायसुद्धा तुमचे सगळे झडतील. हजारो पाय होते सापांना. ज्या पद्धतीनं गोमेला पाय असतात त्या पद्धतीनं सर्पांना पाय होते. सूर्यनारायणाच्या शापामुळे ते पायसुद्धा झडले आणि तुम्हाला पोटशूळ उठल्यामुळे आता तुम्हाला पोटावर सरपटत राहावं लागेल आयुष्यभर, असा शाप सूर्यनारायणाने दिला. म्हणून सर्पांचे पायसुद्धा गेले. बरं का, आज अनेक बदल जे आहेत नाथ महाराजांनी सांगितले ते सांगता सांगता फार मोठी कथा आहे, पण मी थोडं लवकर सांगतो कारण आपल्याला भगवान श्रीकृष्णाचं चरित्र बघायचं आहे. आता पुढे नामाचं महात्म्य, कारण नामाचा काला जर सांगायचं तर नामाचं महात्म्य कळालं पाहिजे की नामाचं सामर्थ्य काय आहे. झालं असं, जेव्हा तो गरुड गेला एक एक कडे पार करत करत जेव्हा पुढे येऊ लागला, इंद्र घाबरला. सगळे देव घाबरले. म्हणजे आपलं अमृत जर गेलं तर आपण जिवंत राहू शकत नाही. मग काय करायचं? इंद्राकडे गेले. ऐरावतावरती बसून इंद्र आला. त्यांनी स्वतःचं वज्र सोडलं. भगवंताचं नाम मुखामध्ये त्या गरुडाच्या असल्यामुळे इंद्राचं वज्र त्यांनी गळून टाकलं. आश्चर्य वाटलं. म्हणजे इंद्रालाही आश्चर्य वाटलं की माझं वज्र कदापि वाया जाऊ शकत नाही आणि कसं काय याने खाल्लं असा प्रश्न झाला. झालं, संपलं. पुढे काय? सगळेजण गेले ब्रह्मदेवाकडे. सांगितलं, देवा असा एक महाकाय पक्षी येऊ लागला आहे आणि तो आपला अमृत घेऊन चालला आहे. म्हणले अमृत कुंभ घेऊन चाललेला आहे. ब्रह्मदेवाने विचार केला आता याला शाप देण्याशिवाय पर्याय नाही. मुखामध्ये अखंड नाम चालू. ते त्यांचा लोटा घेतला आणि हातावर पाणी घेऊन शाप देणार एवढ्या त्यांनी लोटाच गळून टाकला गरुडाने. कशाने शाप देणार? सगळेजण महादेवाकडे गेले. महादेवाकडे गेल्यानंतर महादेवाने बघितलं की हा मोठा संहार करत चालला हा महाकाय पक्षी. स्वतःचं त्रिशूळ त्याने फेकलं आणि काय आश्चर्य, ते त्रिशूळसुद्धा त्यांनी गिळून टाकलं. सगळेजण मिळून भगवान महाविष्णूकडे गेले. म्हणले असा असा पक्षी आहे, महाकाय पक्षी आहे, प्रचंड वेगवान आहे आणि तो असं असं करतोय, आपला अमृतकुंभ घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. पण देवा मुखामध्ये तुझं नाम आहे बरं का, त्यामुळे तू काहीतरी बघ. भगवंतानं सांगितलं नाम जरी असलं तरी तुम्हाला त्रास होतोय ना, त्याला दंड करणं माझं कर्तव्य आहे. भगवान चिडले, भगवान महाविष्णू चिडले. म्हणले आता सुदर्शन चक्राशिवाय पर्याय नाही. भगवंतानं सुदर्शन चक्र त्याच्यावरती फेकलं. ते सुदर्शन चक्रही त्यांनी गिळून टाकलं. महाराज, भगवंताचं सर्वश्रेष्ठ हत्यार संपलं. आता त्याचा नादी कोण लागणार? पण भगवंत चतुरातू शिरोमणी. हा, भगवंत हसू लागले. आता संपलं, आता काय सुलानामा करण्याशिवाय पर्यायच नाही. पण भगवंत असं दाखवू लागले की वा वा, माझं नाम घेतल्यामुळे वा वा तथास्तु म्हणले. त्यांनी सांगितलं मी प्रसन्न झालो आहे म्हणे, तुझ्यावर तुझी शक्ती बघून मी प्रसन्न झालो आहे, काय मागायचं ते माग. गरुड हसू लागला. म्हणले देवा मी जिंकलो आणि तुम्ही सगळे हारलेत म्हणला. हां, त्यामुळे तुलाच काय मागायचं ते माग म्हणले मला. भगवान श्रीकृष्ण महाविष्णू हा अपॉर्च्युनिस्ट आहे, लक्षात ठेवा. जिथे जिथे जे जे ज्यावेळी मिळेल ते लगेच स्वीकारून मोकळा होतो. हेच पाहिजे खाईल तर उपाशी नाही तर उपाशी नाही, जे मिळेल ते पदरात पाडून घेतो. तथास्तु म्हटलाय ना गरुड, काय मागायचं ते माग. भगवंतानं सांगितलं मला 2 वर दे म्हणले. कोण म्हणलं? भगवान महाविष्णू. कोणाला? गरुडाला 2 वर दे. पहिल्या वरानं तू माझं वाहन हो. हा पहिला वर. तेव्हापासून भगवान महाविष्णूचं वाहन गरुड आहे. मी गरुड का सांगितलं? कारण गरुड समोर उभा आहे. मुंगसाचं का सांगितलं? मला बाहेर दिसलं. साप दिसतोय का बघा आजूबाजूला. बर. आणि दुसरं माझ्या नजरेच्या टप्प्यात राहायचं बरं का. हे भगवंताने मागितलेलं वर आहे.
माझ्या नजरेच्या टप्प्यात राहायचं, माझ्याशिवाय कोणाचाच आदेश मानायचा नाही आणि माझा आदेश मानायचाच. 2 वर मागितले, भगवंतानं तथास्तु सांगितलं. माझा दृष्टांत नामाच्या संबंधानं इथं संपलाय. मुखामध्ये भगवंताचं नाम असल्यामुळे प्रत्यक्ष ज्याचं नाव घेतोय तो सुद्धा ताब्यात आला. पण लोकांची भूमिका अशी असते की पुढे काय झालं, ते सिरियलमध्ये दाखवतात ना, उद्या काय, तसं असतं, उत्सुकता. पुढे काय झालं, त्यांनी विचारलं हे कशासाठी सगळं केलं. त्याने असं झालं. त्यांनी सांगितलं अरे हे अमृत कुंभ जरी सर्पाने पिलं, अमृत जरी पिलं तरी त्याचं विषच होणार आहे म्हणले. हे देवादिकांसाठी आहे, पण ते जर मागताय ते जण घेऊन जा. आणि असं करायचं म्हणले, ते तू नदीच्या काठावरती ठेव, सगळे सर्प घेण्यासाठी येतील, त्यांना म्हणायचं स्नान केल्याशिवाय ते कोणी प्यायचं नाही, नाही तर उपयोग होणार नाही. सगळे म्हणजे तुझ्याकडून दिल्या जातं, तुझ्या आईची सुटका करून घ्यायची. हे स्नानाला सगळे जेव्हा जातील तेव्हा मी इंद्राला कावळ्याच्या रूपात पाठवतो, तो कुंभ घेऊन पळून जाईल म्हणले. म्हणजे हा डोम कावळा येऊन घेऊन जाईल. आणलं, कुंभ ठेवलं, गवतावरती ठेवलं, आईला सोडायला सांगितलं, सोडलं, सगळे धावून आले त्याच्यावर. त्यांनी सांगितलं स्नान केल्याशिवाय कोणी प्यायचं नाही. सगळे स्नानाला गेले, कावळा आला म्हणजे इंद्र आला आणि ते घेऊन चालला. आता ही जुनी त्यांना खोड सवय उडण्याची, काही जणांनी झडप मारली त्याच्यावर आणि त्या झडपेमुळे काय झालं, तो अमृतकुंभ हल्ला आणि त्याच्यातून काही थेंब खाली पडले. आता ते थेंब जे खाली पडले ते पवित्र म्हणतात बघा, ब्राह्मण लोक आपल्या बोटात घालतात ना, हां, दर्भावरती ते पडले. आता काही जणांना असं वाटलं की आपण काय करू, दर्भावरती पडलेत ना तर दर्भ चाटू म्हणजे तेवढंच आपल्याला मिळेल. त्याच्यामुळे सगळेजण ते दर्भ चाटू लागले. दर्भावरती अमृत कण पडल्यामुळे दर्भ पवित्र मानण्यात आला. पण जेव्हा त्या सर्पांनी त्या दर्भाच्या काड्यांना असं चाटलं तेव्हा त्यांच्या एका जिभेच्या 2-2 जिभा झाल्या. आधी सर्पाला एकच जीभ होती, हे चाटल्यामुळे काय झालं म्हणे त्याच्या 2-2 जिभा झाल्या. किती परिवर्तन आहे बघा. जैविक परिवर्तन या एका कथेमध्ये किती आहे. नाथ महाराजांनी भावार्थ रामायणामध्ये अशा अनेक कथा सांगून ठेवलेल्या ज्या विलक्षण आहेत. आईची सुटका झाली, अमृत तिकडं गेलं आणि सर्प तसेच राहिले. विठ्ठल विठ्ठल. हे सगळं कशामुळे घडलं तर भगवंताच्या नामामुळे. म्हणून नामामध्ये काय ताकद आहे. आणि नामाचा काला म्हणजे नामस्मरण म्हणजे भगवंताचा मंत्र का सातत्यानं जपायचा, कारण त्याच्यामध्ये ताकद आहे. भगवंतालाही आपल्या अधीन करण्याची ताकद परमात्म्याच्या नावामध्ये आहे. म्हणून हरिनामाचा कवळू घेता तेने धालो पैसरवता. धालो म्हणजे कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. हां, पंक्तीमध्ये जेव्हा आपण जेवायला बसतो आणि वाढलं नाही 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 बस, आपण काय करतो, पोटाला हात नाही नाही बस बस बस, का नाही नाही पोट भरलं आता, अजिबात आता एक कण सुद्धा जाणार नाही. ही धालेपणाची अवस्था आहे. कधी कधी पोट भरत असतं पण मन भरत नसतं बरं का. असं वाटत असतं अजून 1-2 लाडू खाल्ले असते बरं का, चांगले झालेत, पण जागाच नाही. हां, मग पोटाला बांधण्याची सोय असली असती तर ती पण केली असती लोकांनी. हां, पण ठीक आहे, जाऊ द्या. आता नाथ महाराजांना लोकांनी विचारलं पण असं काही कोणाला लाभ झाला आहे का, असं नाम घेतलं आहे आणि लाभ झाला आहे का. हो, नाथ महाराज म्हणतात एका कवळासाठी गणिका बैसविली वैकुंठी. गणिका म्हणजे वेश्या. एका कवळासाठी, एका घासासाठी. कथा मोठी आहे पण थोडक्यात सांगतो. पोपट पाळलेला होता एका वेश्येनं आणि त्याचं नाव राघू होतं. बस संपला दृष्टांत. राघू म्हणजे राघव, प्रभू रामचंद्राचं ते नाम तिनं एकदा तिच्या आयुष्यामध्ये घेतलं होतं आणि त्याच्यामुळे तिला वैकुंठातून घेण्यासाठी विष्णूचे दूत आले. बस एका कवळासाठी गणिका बैसविली वैकुंठी. हरिनामाचा कवळू घेता तेने धालो पै सर्वथा. एका जनार्दनी कवळू सेव जाणती ते प्रेमळू. हा घास हरिनामाचा खास घास जो आहे, जे सेव जाणतात, ज्यांना खाण्याची इच्छा निर्माण होते, तेच जगामध्ये प्रेमळ म्हणून गणले जातात. यथामती अभंगाचं चिंतन केलं. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करा. विठोबा विमानांची दाटी पुष्पांचा वर्षा. गोकुळातलं चरित्र वर्णन करणार आहे बरं का.
गोकुळात एवढंच काय, सुसू केली तरी लीलाच. आता याच्यात काय लीला आहे? देहधर्म आहे. अष्टदळ काढिले अंगणी, वरी मुते चक्रपाणी. आता हे प्रमाण द्यायची खरं काय गरज आहे? पण भगवंताची प्रत्येक क्रिया काय आहे? लीला आहे. आता गोकुळातलं चरित्र सांगायचं कोणाला माहीत नाही हो. इतक्या वर्षांपासून आपण काल्याची कीर्तनं ऐकता. कधी कधी आजूबाजूच्या गावामध्ये जाऊन आपण कीर्तन श्रवण करत असाल. म्हणजे काल्याची कीर्तन आपण किती ऐकलीत? भरपूर ऐकली, बरोबर. त्याच्यात काही वेगळं सांगतात का कीर्तनकार? काही वेगळं सांगत नाहीत. मग तरीसुद्धा का ऐकायचं? कारण जेवढं आपण ऐकतो तेवढी आपली श्रद्धा त्याच्यावरती वाढते, बळकट होते. ऐका. बरोबर बरोबर बोललात. जे खाल्लं तेच पुन्हा पुन्हा खावं वाटतं. ही भूमिका आहे. चांगलं लागलं तर वारंवार आपण काय म्हणतो, ही गोष्ट मला आवडते आणि मग ती वारंवार खायला जाते. आता भगवंताचा हा जो काला आहे, भगवंताची जी क्रिया आहे ती आम्हाला माहिती जरी असली तरीसुद्धा आम्ही 7-7 दिवस भागवत कथा श्रवण करतो. आम्हाला स्थूल मानानं प्रभू रामचंद्रांचं चरित्र माहिती आहे तरीसुद्धा 7-7 दिवस आम्ही रामकथा ऐकतो. खरं तर एकेका श्लोकामध्ये या सगळ्या कथा संपून जातात. आदौ रामतपोवनादिगमनं हत्वा मृगं कांचनं वैदेही हरणं जटायुमरणं सुग्रीव संभाषणं वाली निर्दलनं समुद्रतरणं लंकापुरीदाहनं पश्चात रावण कुंभकर्णहननं एतद्दि रामायणं. एका श्लोकात रामायण संपलं. भागवत ऐकायचं का? आदौ देवकी देवगर्भजननं गोपीगृहे वर्धनं मायापूतनजीवितापहरणं गोवर्धनोद्धारणं कंसच्छेदन कौरवादिहननं कुंतीसुतापालनं एतद्भागवतं पुराणकथितं श्रीकृष्णलीलामृतं. संपलं भागवत. आता भागवत ठेवायची काही गरज नाही. असं काही करू नका. वारंवार तच्चिंतनं तत्कथनं अन्योन्यं तत्प्रबोधनं. खोट्या गोष्टी जर वारंवार सांगितल्या तर खऱ्या वाटायला लागतात. खऱ्या का वारंवार सांगायच्या नाहीत? म्हणून त्याची कथा ही भक्तीचा एक मी नेहमी श्रवण केली पाहिजे. भगवंताच्या चरित्राचं श्रवण आणि संतांच्या चरित्राचं आचरण. त्यामुळे ह्या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या. संतांच्या सारखं वागायचं आणि भगवंताचं चरित्र श्रवण करायचं. चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळे, 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 केले देवे चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळ. भगवंतानं जे गोकुळामध्ये चरित्र केलेलं आहे त्याचा उच्चार करायचा. म्हणून देवाच्या चरित्राचं उच्चारण आणि संतांच्या चरित्राचं आचरण या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. भगवान श्रीकृष्णानं गोकुळातल्याच केलेल्या चरित्राचं वर्णन का? कारण त्या चरित्रामध्ये त्यानं भक्तांचं चित्त आकृष्ट करणाऱ्या क्रिया केलेल्या आहेत. पुढे मथुरेमध्ये, द्वारकेमध्ये, नंतर दिल्लीमध्ये ज्या काही क्रिया केल्या त्याच्यातून भक्ती उत्पन्न होईल अशा क्रिया कमी आहेत. पण राजकारण कळेल अशा जास्त आहेत बरं का. त्याच्यामुळे राजकारण्यांनी हे कीर्तन ऐकण्याची गरज नाही असं नाही. श्रद्धा उत्पन्न व्हावी म्हणून चरित्र ऐकायचं आहे. पण खरं राजकारण जर शिकायचं असेल तर भगवान श्रीकृष्णाचं चरित्र अवलंबलं पाहिजे, अभ्यासलं पाहिजे. एखादी गोष्ट आपल्या मनासारखी करून घ्यायची तर ती कशी करून घ्यायची हे भगवान श्रीकृष्णाच्या चरित्र. ह्या गोष्टी शिकायची गरज नाही बरं का. या गोष्टी शिकायची गरज नाही. तुम्ही म्हणाल का? अहो न शिकता भरपूर येतं. नाही का? न शिकता आम्हाला राजकारण भरपूर येतं. शिकायची गरज नाही. श्रद्धा कशी वाढेल याचं चिंतन झालं पाहिजे. त्यासाठी गोकुळातल्या कथा आहेत. छोट्या छोट्या गोष्टी आहेत
भगवंताच्या छोट्या छोट्या हालचाली आहेत, पण त्याला काय म्हटलंय लीला. तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत, बाबा गुडघ्याने गुडघ्याने रांगतो, बाबा गुडघ्याने गुडघ्याने रांगतो, बाबा गुडघ्याने गुडघ्याने रांगतो. तळवे तळहात तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळवे तळहात तळहात टेकीत, बाबा गुडघ्याने गुडघ्याने रांगतो, बाबा गुडघ्याने गुडघ्याने रांगतो, बाबा गुडघ्याने गुडघ्याने रांगतो. डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रागत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रागत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रागत. हात हात टेकीले, हात हात टेकीले, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रागत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रागत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रागत. काल्याचं कीर्तन हे शेवटी ठेवण्याचं आणखी एक वेगळं कारण आहे बरं का. 7 दिवस तत्वज्ञान 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 याचा भडीमार असतो. आज घरी निघायचं असतं, आजपासून मंडपात यायचं नसतं, त्यामुळे परमार्थ सोपा आहे हे कळावं म्हणून हलकं फुलकं कीर्तन. चालीसुद्धा सगळ्या बघा, चालीसुद्धा अशाच उडत्या आहेत सगळ्या. त्यामुळे काल्याचं कीर्तन अनेक कारणांनी वेगळं आहे. ते हेही एक कारण आहे की निवांत वाटत, जाताना जास्त बर्डन घेऊन जायचं नाही. सगळ्या महाराजांनी काही नाही, भगवंताची भक्ती करायची, त्याच्या चरित्राचं गायन करायचं, एवढं जरी कळालं तरी परमार्थ सफल. विठ्ठल विठ्ठल परमात्मा रांगू लागला त्याचंही वर्णन. तळवे तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत. आपल्यापैकी कोणाचा मुलगा असा आहे की ज्यांनी दोन्ही तळवे न टेकता रांगला, असं कोणी आहे का? हां, मग सगळेच जा असं करतात तर याचं वर्णन कशाला एकट्याचं? सगळ्यांचीच मुलं ती करतात, त्याचंच वर्णन का? तो देव आहे. त्याच्यापासून अनेक गोष्टी सुरू झाल्यात बरं का. ते छोटी छोटी मुलं जी आहेत ते असे पाय चोखतात बघा, असं हातात घेतात. पाळण्यातली जी मुलं आहेत असे पाय चोखतात. कारण माहिती आहे का काय? नाथ महाराजांनी सांगितलं. कशात? भावार्थ रामायणात. प्रभू रामचंद्र असा विचार करू लागले, माझ्या सगळ्याच भक्तांना माझ्या पायाबद्दल एवढं आकर्षण काय? असं काय माझ्या पायामध्ये अशी गोडी आहे की त्या सगळ्याच जणांना माझ्या पायाबद्दल प्रचंड आकर्षण आहे. म्हणले आता कोणी नाही, बघणारं कोणी नाही, आपणच आहेत, झोपाळ्यातच आहेत. झोपायचं नाटकच केलं आहे. हळूच डोळे उघडून त्यांनी पाय चोखून बघितले की आपल्या पायात काय गोडी आहे. नाथ महाराजांनी सांगितलं, तेव्हापासून सगळी मुलं आपले पाय हातात धरून चोखतात. एवढं एक चरित्र भाग जर प्रभू रामचंद्राच्या चरित्रातला सोडला तर रामकथेमध्ये म्हणजे भावार्थ रामायणामध्ये प्रभू रामचंद्राच्या बालपणाचं वर्णन एकनाथ महाराजांनी केलं नाही. कारण एकनाथ महाराजांना मोठा राम कसा आहे हा आदर्श समाजासमोर उभा करायचा होता. भगवान श्रीकृष्णाच्या बालपणाचं वर्णन केलेलं आहे. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या भगवान श्रीकृष्णाच्या उद्धृत करून संत महात्म्यांनी सांगितलं. कसा रांगला? सामान्यासारखाच रांगला हो, पण तरीसुद्धा तो रांगला, त्याचं कौतुक आहे. तो परमात्मा आहे. ते सांगण्यामध्ये प्रवृत्ती माणसाची आपल्याला पाहायला मिळते. म्हणून एक एक गोष्ट करायची. आता रांगणारं जे बाळ असतं ते कधी एका ठिकाणी थांबत नाही. कुठे जावं कुठे नाही त्याला कळत नाही. भगवान गेले, बाहेर गेले, कुठेतरी निघून गेले. यशोदा माता इथे काहीतरी काम करत होती. कृष्ण हरवला, माझा कृष्ण देखिला काय, कोणीतरी सांगा गे. हाती घेऊन या फूल, अंगणी रांगता आले मुलं, होते सारवित मी चुल, कैसी भूल पडियली. माथा शोभे पिंपळपान, मेघवर्णाईसे जाण, त्याला म्हणती श्री भगवान योगी ध्यान विश्रांती. आता यशोदा मातेला ही सांगण्याची गरज आहे का कृष्ण कसा आहे? कृष्ण कसा आहे हे सांगण्याची अजिबात गरज नाही.
कारण तो राजाचा मुलगा आहे. तरीसुद्धा आपलं बालक जेव्हा आईपासून दूर जातं तेव्हा कशी ती कासावीस होते याचं वर्णन नाथ महाराजांनी केलेलं आहे. हां, की डोक्याला पान लावलेलं असतं, बघा तो सावळा आहे. काय गरज आहे सांगण्याची? ते काय पोलीस स्टेशनला कंप्लेंट करायला चालली की तुमचा मुलगा कसा आहे? नाही, आजूबाजूच्यांनाच विचारती आहे. आणि मग सापडल्याच्या नंतर विचार करू लागले, हा कुठे चालला आहे? मग आता काय करा, याला उखळाला बांधून ठेवा, म्हणजे काय होईल, कुठेच जाणार नाही. आणि उखळाला बांधून ठेवलं आणि काम करत बसली. उखळा सहित रांगू लागला. उखळ किती जड, ते बाळ किती रांगणारं बाळ, मला असं वाटतं 1 वर्षाचं वगैरे असतं, 1-1.5 वर्षापर्यंत रांगतात काही मुलं. 1-1.5 वर्षाचा परमात्मा एवढं लोढणं घेऊन पुढे निघाला. अंगणात गेला, 2 झाडांच्या मध्ये ते अडकलं, तरीसुद्धा थांबायला तयार नाही. तरी हात पुढे. यमला अर्जुनाचे प्रचंड महाकाय वृक्ष उन्मळून खाली पडले. भगवंताच्या चरणामध्ये ते लीन झाले, कारण त्यांना शाप नारदाकडून मिळाला होता, काही कारणाने मिळाला होता. ते खोलामध्ये आपण नको जायला. सुग्रीव आणि मणिग्रीव त्यांचं आधीचं नाव, ते कुबेराची मुलं. आणि नारदाचा काही कारणानं अपमान केल्यामुळे त्यांना वृक्षवेणीला प्राप्त व्हावं लागलं. उशाप दिला की भगवान श्रीकृष्णाचा जेव्हा अवतार होईल तेव्हा तुमचा उद्धार होईल. परमात्म्याचं सौंदर्य बघण्यासाठी लोक आसुसलेले. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. रवी शशी कळा लोपलिया, रवी शशी कळा लोपलिया, लोपलिया कस्तुरी मळवट चंदनाची उटी, कस्तुरी मळवट चंदनाची उटी. रवी शशी कळा लोपलिया, रवी शशी कळा लोपलिया, लोपलिया कस्तुरी मळवट चंदनाची उटी, कस्तुरी मळवट चंदनाची सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया. परमात्मा सुंदर आहे, त्याच्या सौंदर्याचं वर्णन कोणी करू शकत नाही. संत महात्म्यांनी त्याच्या सौंदर्याचं वेगवेगळ्या पद्धतीने वर्णन करून ठेवलेलं आहे. तो परमात्मा अहो, त्या परमात्म्याच्या सौंदर्याचं वर्णन ऐकल्यानंतर रुक्मिणी माता बेशुद्ध पडली. काय सौंदर्य असेल! फक्त सुदेव नावाचा ब्राह्मण भगवान श्रीकृष्णाचं स्थळ घेऊन आला रुक्मिणी मातेसाठी. आता एखाद्या मुलीला जेव्हा स्थळ येतं, ती आतल्या खोलीमध्ये जरी असली तरी तिचं लक्ष कुठं असतं? स्थळ कसं आहे, मुलगा तर चांगला आहे ना, स्वतःचा फ्लॅट तर आहे ना, स्वतःची गाडी तर आहे ना, पुण्या मुंबईला तर राहतो ना, आईबाप तर घरी नाहीत ना, सगळं लक्ष असतं. तसं रुक्मिणी मातेचं सगळं लक्ष बाहेर. कसं आहे रूपाचं वर्णन ऐकलं भगवंताच्या आणि बेशुद्ध पडली. काय सौंदर्य असेल! आणि ठरवलं याच्याशीच लग्न करणार. म्हणजे आता पत्र पाठवावं. आपल्या इतिहासातलं पहिलं प्रेमपत्र आहे बरं का, जे रुक्मिणी मातेनं भगवान श्रीकृष्णाला पाठवलं आहे, पहिलं प्रेमपत्र. आता हे प्रेमपत्र म्हणल्यानंतर आपल्या मनामध्ये जी काही संकल्पना असते तसं काही नाही. आता रुक्मिणी मातेनं जर का भगवान श्रीकृष्णाला प्रेमपत्र लिहिलं आहे तर भाषा काय, तू मला लय आवडतो अशी भाषा असेल का? श्रुत्वा गुणान् भुवन सुंदर शृण्वतान्ते निर्विश्यकर्ण विवरैर्हरतोंगतापम रूपम दृशां दृशिमतामखिलार्थलाभं त्वय्यच्युता विशति चित्तमपत्रपं मे का त्वा मुकुंद महती कुलशील रूप विद्यावयोद्रविणधामभिरात्मतुल्यम. 8 श्लोकांच्या माध्यमातून रुक्मिणी मातेनं पत्र पाठवलं. श्रुत्वा गुणान् भुवन सुंदर शृण्वतान्ते.
मी असं ऐकलंय की त्रिभुवनामध्ये तुझ्यासारखा दुसरा कोणी सुंदर नाही. मला सौंदर्याचं वर्णन सांगायचं आहे. स्वतः रुक्मिणी माता भगवान श्रीकृष्णाबद्दल काय म्हणते, असं मी ऐकलंय की त्रिभुवनामध्ये तुझ्यासारखा दुसरा कोणीही सुंदर नाही. पण भगवंताला कदाचित असा विचार मनामध्ये येऊ शकतो की माझ्या रूपाला भाळली ही फक्त, माझ्याबद्दल हिच्या मनात विकार निर्माण झालाय, असा विचार येऊ नये म्हणून दुसरं वाक्य वापरलं, निर्विष्य कर्ण विवरही. माझे कान निर्विषयी झाले, म्हणजे माझ्या मनात तुझ्याबद्दल आसक्ती नाही आहे, पण तू सुंदर आहे हे मात्र सांगायचं. माझा मुद्दा हा आहे की परमात्मा सुंदर आहे, त्याच्यामुळे त्याला बघण्यासाठी सगळेजण घरामध्ये यायची. आणि मग घरामध्ये आल्यानंतर त्याला दृष्ट लागती असं समजून काही ज्येष्ठांनी सांगितलं की यांना बघू देत जाऊ नको, म्हणजे बायकांची दृष्ट लागती. आणि मग यशोदा मातेनं कोणालाही घरामध्ये येऊ देणं बंद केलं. आणि मग कारणं देत देत गवळणी भगवान श्रीकृष्णाचं रूप बघण्यासाठी, रसास्वादन करण्यासाठी आतमध्ये येत असत. मग परमात्म्याला भेटण्यासाठी काही ना काहीतरी कारण काढत असत. परमात्मा आता थोडा मोठा होऊ लागला. मोठा झाला, साधारणतः 3-4 वर्षाचं बालक थोडंसं हट्टी असतं. जसं जसं मोठं होतं तसं ते हट्टी होत जातं. 4-5 वर्षांचं ते बालक आणि भगवान श्रीकृष्णाला आईनं विचारावं, यशोदेनं विचारावं, कृष्णा तुला काय पाहिजे खायला, अमुक एक गोष्ट पाहिजे. आईनं दिली की भगवंतानं विचार करावा, नाही नाही म्हटले, हे मागून कसं चालेल, दुसरं मागायचं, नाही नाही हे नाही मला ते पाहिजे. जे मागेल ते आईनं द्यावं. भगवंताला रडायचं असायचं बरं का, कारण भगवंताला हे माहिती असायचं की आपण जर रडलो तर आपली आई आपल्याला राधिकेकडे पाठवते, हे भगवंताला माहिती आहे. म्हणून काहीतरी मागायचं आणि नाही दिलं की रडायला सुरुवात करायची. आई सगळ्याच गोष्टी देऊ लागली. आता भगवंतानं विचार केला असं काहीतरी मागावं की जे आई देऊ शकणार नाही, आपलं रडणं सुरू होईल. त्यांनी चंद्राकडे बोट करून सांगितलं, म्हणले मला तो लाडू पाहिजे म्हणले. बस आईनं अरे कसं शक्य, झालं भोकाड पसरायचं. आणि राधिकेला माहिती असायचं बरं का की कृष्ण रडला की त्याची आई आपल्याकडे देते. आता राधा आणि कृष्णातला वयातला फरक जर आपण बघितला तर तुम्ही टी व्हीवर पाहता तसा काही तो बदल नाही. सोशल मीडियामध्ये जे एकमेकांच्या खांद्यावर डोकं ठेवून जे गप्पा मारतात आणि ते स्टेटस लोक ठेवतात, कृष्ण असा म्हणतो, काही म्हणत नाही कृष्ण असा, बरं का. कृष्णाचं थोडं वेगळं म्हणणं आहे. कृष्ण कसा म्हणतो हे जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा. कृष्ण जर काय म्हणतो हे जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही एकनाथी भागवत वाचा. कारण अर्जुनाला ज्ञानेश्वरी आणि उद्धवाला उद्धवगीत म्हणजे एकनाथी भागवत हे भगवंतानं सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्णाचं जे चरित्र आहे, तत्त्वज्ञान आहे, ते आपल्याला पाहायला मिळतं. राधिका जेव्हा लग्न होऊन आपल्या नवऱ्याकडे गेली होती त्यावेळी कृष्ण हा 4-5 वर्षांचा होता, म्हणजे 15-1 वर्षांचा फरक किमान दोघांमध्ये होता बरं का. राधिका मोठी होती आणि यशोदेनं राधिकेकडे द्यावं. असंच एकदा झालं आणि भगवान रडू लागला. यशोदा मातेनं सांगितलं, नाना परी समजाविते परी न राहे श्री हरी, नाना परी समजाविते परी न राहे श्री हरी. दही भात कालवोनी दिला वेगी झड करी, दही भात कालवोनी दिला वेगी झड करी. कडे बरी घेवोनी या हिंडले मेरा नोराणी, कडे बरी घेवोनी या हिंडले मेरा नोराणी. राधे 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 घे श्याम सुंदरा, राधे घे श्याम सुंदरा. राधे 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 घे श्याम सुंदरा, राधे घे श्याम सुंदरा. नाना परी समजाविते परी न राहे श्रीहरी. दही भात कालवनी दिला वेगी झडकरी, कडेवरी घेऊन या हिंडले मिरानो राणी. तरी ऐकत नाही, राधे राधे घे श्याम सुंदरा. नाही आता झडकरी आपुल्या मंदिरात येऊन जा. त्याला आईसुद्धा वैतागते बाळाला. एका ठराविक परिस्थितीमध्ये आईसुद्धा बाळाला वैतागते. घेऊन जा म्हणले त्याला. राधिकेला तेच पाहिजे असायचं. आणि मग राधिका घरामध्ये घेऊन जायची आणि मग त्याला काही खाऊ पिऊ घालायचं, गप्पा मारत बसायच्या, त्याच्याशी खेळायचं आणि खेळणं झालं की पुन्हा आणून सोडायची. असा दिनक्रम चालायचा. एक दिवस भगवान श्रीकृष्ण राधिकेच्या घरामध्ये, सासू सासरेसुद्धा तिचे नाहीत, नवरासुद्धा नाही तिचा तिथे नव्हता. आणि सहज गंमत म्हणून दार लावून घेतलेलं, कारण हा बाबा कधी कुठं निघून जाईल सांगता येत नाही, जिम्मेदारीने आणलेले, कडी लावून बसलेली.
आणि राधिका गप्पा मारू लागली कृष्णाशी बरं का. 4-5 वर्षाच्या कृष्णाशी 17-18 वर्षाची राधिका गप्पा मारू लागली. लहान मुलांना जसा मोठी माणसं बोलतात. म्हणले कृष्णा, अरे तू मोठा असला असताना बघ बरं आज काय माझे सासू सासरेही घरी नाहीत, माझा नवराही घरी नाही, म्हणले हां मोठा असायला पाहिजे होतास म्हणले तू. असा भाव प्रगट केला. भगवंताच्या लक्षात आलं. कृष्णाने सांगितलं मला मोठा होण्याचा मंत्र येतो बरं का म्हणले. राधिका विचार कर असं करून मंत्र म्हणून कोणी मोठं होतं का. तिने म्हटले हो बरं मोठा, तुला एवढं मंत्र माहिती येतं काय. त्याने ओम भगभुगे म्हटलं. 16 वर्षाचा झाला कृष्ण. आश्चर्य वाटलं. म्हणजे हा 4 वर्षाचा कृष्ण 16 वर्षाचा कसा झाला. आश्चर्य वाटलं. आणि गप्पा मारत बसली. सासू सासरे आले. आतून दार लावलेलं होतं. म्हणजे आत राधिकेचा आवाज येतोय, बरोबर कुठल्या तरी पुरुषाचा आवाज येतोय. कान लावून ऐकलं. म्हणले गावातलं तर काही आवाज दिसत नाही. म्हणजे थांबा नवऱ्याला येऊ द्यात, रंगे हात पकडू. म्हणजे आमच्या पाठीमागे हे कुटाने चालतात. आनय आला. सांगितलं थांब पहिले कान लावून बघ काय चालू आहे आतमध्ये. दार लावून घेतलंय म्हणले आतून. कान लावला. आनय सुद्धा विचार करू लागला. म्हणले गोकुळामध्ये अशा आवाजाचा माणूसच नाही म्हणले कोणी. आता कसं कळणार 16 वर्षाचे भगवान झाल्यानंतर त्यांचा आवाज कसा असेल आता कसं कळणार. म्हणजे याचा अर्थ परगावातली व्यक्ती कोणीतरी येते आपण अनुपस्थित असताना. दार वाजवलं. दार उघड. घाबरली राधिका. नवऱ्याचा आवाज ऐकला. कृष्णाला म्हणले कृष्णा लवकर तो छोटा होण्याचं मंत्र म्हण. आणि हो बारीक म्हणले माझा नवरा आलाय. कृष्णाने सांगितलं लहान होण्याचा मंत्र विसरून गेलो. अरे म्हणले असं बोलू नकोस. मी जर सांगितलं की हा कृष्ण आहे, कोणाचा विश्वास. अरे कृष्ण 4 वर्षांचा आहे. आणि मी जर सांगितलं हा कृष्ण आहे, कोणाचाही विश्वास बसणार नाही. असं करू नको बाबा, लहान हो. कृष्णाने सांगितलं मंत्र विसरलो, करू काय. दार तोडलं महाराज. कारण उघडत नव्हती. तटकन उभी राहिली नवऱ्याकडे बघत. नवरा आतमध्ये आला. राधिकेकडे कृष्णाकडे बघू लागला. आणि ही घाबरलेली. म्हणली उत्तर काय द्यायचं. पण उत्तर द्यायची काही गरज पडली नाही. भगवंत आपल्या भक्ताला कधीच उघड्यावर पाडत नसतो. परमात्मा पुन्हा लहान बालक होऊन खाली बसला. आणि आनय म्हणू लागला मला चुकीनं मोठ्या माणसाचा आवाज आला. कृष्ण होता होय म्हणले, मला परपुरुषाचा आवाज आला. आता हिचा आवाज वाढला. बायकांचं कसं असतं सांगण्याची गरज नाही. जोपर्यंत आपली चूक आहे हे माहिती असतं तोपर्यंत शांत बसायचं. आणि जेव्हा लक्षात येतं की पासा पलट गया तेव्हा आवाज सुरू. बरं का. हे तुमच्या हसण्यावरून लक्षात येते घरोघरी मातीच्या चुली आहेत. म्हणजे रोज आणत जा. अशा पद्धतीनं भगवंतानं खोड्या करायच्या. मोठा होऊ लागला. घरोघरी जायचं, चोरी करायची. हां याल तरी या रे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोटभरी पुरे म्हणाल तोवरी. हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला. असं करत 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 भगवान खोड्या करू लागले. खोड्या घरात येऊ लागल्या. यशोदामातेनं विचार केला आता बस याला वनामध्ये पाठवावं लागेल. खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी चारी तसे धेनू सावळा जगजेठी. परमात्मा निघाल्यानंतर त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे खेळ प्रत्येकाने खेळायचे बरं का. अनेक खेळांचं वर्णन आहे. खूप खेळ आहेत. एक खेळ आपण घेऊ. खेळे भवरा गे बाई भवरा. खेळे भवरा गे बाई भवरा. खेळे भवरा बाई भवरा. हे भवरा बाई भवरा. या राधिकेचा नवरा. या राधिकेचा नवरा. खेळे भवरा गे भवरा. खेळे भवरा गे भवरा. या राधिकेचा नवरा. राधिकेचा वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळायचा. गायी चरण्यासाठी सोडायच्या. परमात्म्यानं वेणू वाजवावा. वेणू, बासरी, पावा अशी वेगवेगळी नाव आहेत बरं का. त्याच्या आकारावरून त्या एकाच वाद्याला वेगवेगळी नावं आहेत बरं का. एका प्रकारच्या वाद्याला वेगवेगळी नावं काय आहेत. वेणू म्हणजे काय, मोठ्या बांबूची बासरी म्हणजे वेणू. मुरली म्हणजे काय, छोटीशी जी असते ती मुरली. हां, पावा कसा आहे, तो ओठाला धरून असा छोटा वाजवायचा तो पावा. असं प्रत्येकाचा आकारावरून स्वतंत्र नाव आहे.
त्यामुळे परमात्म्यानं काय करायचं, नाथ महाराज भानुदास महाराज म्हणतात, वृंदावनी वेणू कवणाचा माय वाजे, वेणुनादे गोवर्धनु गाजे, पुच्छ पसुरनी मयूर विराजे, मज पाहता भासती यादवराजे, तृण चारा चरू विसरली, गाई व्याघ्रे एके ठाई झाली, पक्षी कुळे निवांत राहिली, वैरभाव समूळ विसरली. परमात्म्याची बासरी एकदा सुरू झाली की सगळ्या गाई, वाघ, हरिण, पूर्ण जंगलातले सगळे प्राणी त्या ठिकाणी एकत्र येऊन बसायचे आणि भगवंताच्या वेणूचं श्रवण करायचे. करी श्रवण श्रीकृष्ण वेणुगीत अशी त्यांची अवस्था व्हायची. आणि ते सगळं खेळणं झालं की मग मुलं काय म्हणायचे, वास आता कृष्णा, आता आपण काय करू, जेवण करू. प्रत्येकजण जेवण करायचं. खांदी भार पोटी भूक, काय खेळा याचे सुख, 12 वाजले कधी संपवतात, असं तुम्हाला जसं वाटतं तसंच त्यांना वाटत होतं. झालं मग जेवण करायचं आपलं आपलं आणि निघून जायचं. आता काय झालं, भगवंताने सांगितलं उद्या प्रत्येकाने आपली आपली शिदोरी आणायची, पण आपली आपली खायची नाही. मग काय करायचं, तर आपण त्या सगळ्याचा काला करू. प्रत्येकाने आपल्या आपल्या शिदोऱ्या आणल्या. आता प्रत्येकाचं काही अवस्था सारखी होती का, सामाजिक परिस्थिती सारखी होती का, आर्थिक परिस्थिती सारखी होती का, नाही. सगळे कमी जास्त लोक होते. कोणाकडे 1 गाय होती तर कोणाकडे 9 लक्ष गायी होत्या. असे वेगवेगळी सगळी मंडळी त्याच्या श्रीमंतीनुसार आपल्या आपल्याकडचे पदार्थ, कोणाच्या शिळ्या भाकऱ्या पोळ्या जे काही असेल ते आणलं आणि भगवंतानं खडकावरती त्या सोडल्या. भानुदास महाराज म्हणतात, खडकी सोडियेल्या मोठा, आजेचा दही काला गोमटा, घ्या रे दही भात आम्हा देतो पंढरीनाथ. आता हा काला खडकावरती सोडला. हे खडक म्हणजे पवित्रतेचं, शुद्धतेचं प्रतीक आहे. परमात्मा हा स्वतः पवित्र आहे. पवित्राणाम पवित्रंयो मंगलानांच मंगलम, तो परमात्मा पवित्र आहे. आणि असा जो परमात्मा आहे त्या परमात्म्याच्या चरणापाशी आपापल्या मोठा अर्पण केल्या म्हणजे काय, आपलं अंतःकरण परमात्म्याच्या चरणावरती विसर्जित करून टाकलं, असा त्याचा भाव घेणं अपेक्षित आहे. परमात्म्याने ते सगळं एकत्र केलं आणि एकत्र केल्याच्या नंतर रचना कशी केली, तर कमलदलाप्रमाणे रचना केली. कमळाच्या ज्याप्रमाणे ज्या काड्या असतात, त्याला केसर म्हणतात, ते मध्ये असतं. छोट्या छोट्या ज्या कळ्या पाकळ्या असतात त्या जवळजवळ, आणि जशी जशी मोठी होती तशी तशी ती पाकळी काय असती, गाभ्यापासून दलापासून लांब असते. याच्यातून परमात्म्याला एक संदेश द्यायचा, जो छोटा होईल ना त्याला मी जवळ घेणार, जो जास्त स्वतःला मोठा समजतो ना त्याला मी लांब ठेवणार. थोरपण पराची सांडीजे, व्युत्पत्ती आघवीच विसरीजे, जै जगा धाकुटे होईजे तै जवळी कमाझे. जगाच्या समोर जो लहान होतो तो परमात्म्याच्या समोर काय असतो, मोठा असतो. भागवतकारानं या प्रकरणाचं वर्णन केलं आहे. बिभ्रद्वेणुं जठरपठयो शृंगवेत्रे च कक्षे, वामे पाणौ मसृळकवलं तत्फलान्यंगलीषु, तिष्ठन्मध्ये स्वपरिसुहृदो हासयन्नर्मभिस्वैः, स्वर्गे लोके मिषति बुभुजे यज्ञभुग्बाल केलिः. गोपाल कृष्ण भगवान की जय. अशा पद्धतीनं परमात्म्यानं काला केला. आणि हा काला फक्त परमात्मा वाटतो असं नाही. परमात्म्याचा जो काला आहे हा एकतर परमात्मा वाटतो, नाहीतर परमात्म्याचे भक्त वाटत असतात. आणि हा काला महत्प्रयासानं, महत्भाग्यानं आपल्याला प्राप्त झालेला आहे. आपल्या कडूस गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचं 51वं वर्ष सुरू असताना आपण हा काल्याचा प्रसाद प्राशन करणार आहोत. आपण अत्यंत सुंदर पद्धतीने या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आणि मला वारंवार या ठिकाणी येण्यासाठी सुद्धा हे बोललेले आहेत सगळे मंडळी. पण निश्चितपणे जर शक्य असेल तर निश्चित पुढचा कुठला कार्यक्रम आहे त्याला मी येईन, मी त्यांना सांगितलं आहे. मात्र आत्ता हे सांगण्याचं तात्पर्य काय की म्हणजे मला बोलवा असं नाही बरं का, असं कधीच नसतं. कारण बोलवणारे भरपूर असतात, उलट आम्हालाच अनेक लोकांना नाही म्हणावं लागतं. मात्र आपलं प्रेम बघून मी निश्चित आपल्याला सांगतो की जर शक्य असेल तर मी जरूर यावर्षी नाही तर पुढच्या वर्षी पुन्हा नक्की येईन. मी पुन्हा येईन बरं का. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून आपण सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात, मोठ्या श्रद्धेने श्रवण करत आहात. यथामती अभंगाचं चिंतन झालेली सेवा शांतीब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराजांच्या चरणी, भगवान भैरवनाथाच्या चरणी, तुम्हा सर्व सज्जनवृंदांच्या चरणी आणि गोपालकृष्णाच्या चरणी समर्पित करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. एक निमंत्रण द्यायचं ते असं आहे, यंदाचं वर्ष शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचे सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांच्या समाधीचं चतुश्शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. एकनाथ महाराजांचे पणजोबा
वैष्णववीर संतश्रेष्ठ भानुदास महाराजांचं पंचशतकोत्तर तपोपूर्ती सोहळ्याचं वर्ष आहे आणि त्यानिमित्तानं पैठणला भव्य दिव्य असा अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केलेला आहे. त्यामध्ये एकनाथ महाराजांच्या ओविबद्ध चरित्राचं पारायण आपण ठेवलेलं आहे. त्याचबरोबरीनं आमचं चरित्रसुद्धा आमच्या मुखातून नाथ महाराजांचं चरित्र हे त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे. त्यानंतर 27 कुंडी महाविष्णुयाग आहे. तो एक दिवस म्हणजे एक दिवस प्रत्येकाचा आहे. त्यामुळे पारायणाला आपण सर्वांनी जरूर यावं. ज्यांना 7 दिवस शक्य नसेल त्यांनी यज्ञासाठी 1 दिवस यावं आणि जेणेकरून ज्या ठिकाणी प्रत्यक्ष परमात्मा एकनाथ महाराजांच्याकडे 36 वर्ष राबला अशा पैठण क्षेत्रामध्ये महाकुंभाच्या पर्वकाळामध्ये पुण्यसलीला गोदावरी मातेच्या काठावरती आणि नाथ महाराजांचं अखंड वास्तव्य ज्या ठिकाणी आहे अशा पैठण क्षेत्रामध्ये हा कार्यक्रम आहे. महाराष्ट्रातल्या नामवंत कीर्तनकार प्रवचनकारांची त्या ठिकाणं कीर्तनं आणि प्रवचनं संपन्न होणार आहेत. त्याचाही आपण सर्वांनी जरूर लाभ घ्यायचा आहे. जगद्गुरू आद्य शंकराचार्यांनी स्थापित केलेल्या भारतातल्या 4 पीठांपैकी एका पीठाचे शंकराचार्य हे इसवी सन 2023च्या आपल्या कार्यक्रमामध्ये आले होते. परमपूज्य स्वामी निश्चलानंद सरस्वती शंकराचार्य स्वामी महाराज आणि यंदाच्या वर्षी दुसऱ्या पीठाचे शंकराचार्य आपण बोलवतो आहेत. जगद्गुरू शंकराचार्यजी श्री सदानंद सरस्वती स्वामी महाराज यांचं आगमन 14 तारखेला पैठणमध्ये होणार आहे. त्यामुळे आपण दर्शन आणि आशीर्वचनाचा सर्वांनी लाभ घ्यायचा अशी आपल्याला सर्वांना विनंती करतो. यथामती अभंगाचं चिंतन झालेली सेवा शांतीब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराजांच्या चरणी तुम्हा सर्व सज्जनवृंदांच्या चरणी समर्पित करतो आणि वाणीला पूर्णविराम देतो. एकवार संतांचं भजन करा. संतांचं भजन झाल्यानंतर काल्याचे अभंग होतील. त्यानंतर आरती होईल आणि त्यानंतर संयोजक आपली पुढचं नियोजन आपल्याला सर्वांना सांगतील. एकदा संतांचं भजन करा. भानुदास एकनाथ 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 गडकी सोडी येल्या मोठा आजीचा दही काला गोमटा आजीचा दही काला गोमटा आजीचा दही काला गोमटा घ्या रे दही भात आम्हा देतो पंढरीनाथ आम्हा देतो पंढरीनाथ आम्हा देतो पंढरीनाथ मुदा घेऊनिया करी पेंड्या वाटितो शिदोरी पेंड्या वाटितो शिदोरी पेंड्या वाटितो शिदोरी घ्या रे दही भात आम्हा देतो पंढरीनाथ आम्हा देतो पंढरीनाथ आम्हा देतो पंढरीनाथ भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ प्रसाद देतो पंढरीनाथ प्रसाद देतो पंढरीनाथ घ्या रे दही भात प्रसाद देतो पंढरीनाथ प्रसाद
स्वामी गुणाच्या परिणोपेक्षा तुम्ही गुण नाही ते जनार्दनी उद्भवसाचे म्हणून हरिदासा कौतुक दयाचे